तुम्ही जे काही काम करताय ते तुमच्या छंदासाठी करताय, तर मग पैसे नाही कमवायचे त्याने तरी काम करायचं, तर मग काम कशाला करायचं? शाळेत पहिला नंबर काढणाऱ्या मुली असतात, पण पुढे जाऊन त्या अभ्यासाचं पैशात कन्व्हर्जन करणारे बॅकबेंचर मुलं असतात. तर इकॉनॉमिकल इंडिपेंडन्स इज अ मच बिगर टर्म. पण किमान तुम्हाला सर्व्हाइव्ह होण्याकरता जेवढे पैसे लागतात तेवढे काही कारणाने तुम्हाला कमवता येत नसतील, तर तुम्ही दुसऱ्याच्या हातातलं बाहुलं होता. ती सुखी स्त्री हा सुखी कुटुंबाचा धागा असतो. ती नसली ना सुखी की सगळे मणी असे विस्कटतात. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास कित्येक वर्ष करतात लोक आणि हातात काहीच येत नाही, जातात की नाही डिप्रेशन मध्ये. ते सेम खेळाच्या बाबतीतही होतं ना. अभ्यास करायचं म्हणल्यावर शिष्यवृत्ती कुठूनही मिळतात, पण खेळाचं अजूनही तेवढं सोपं नाही राहिलेलं. की जो स्ट्रेस तुम्हाला पॉझिटिव्हली इन्स्पायर करून बेटर पर्सन म्हणून उभं करतो, तो यू स्ट्रेस आहे आणि तो लाईफ मध्ये पाहिजे. तुम्ही बिझी असणं हा प्रॉब्लेम नाहीये, अनवॉन्टेड अननेसेसरी थिंग्स मध्ये बिझी राहून स्ट्रेस येणं हा प्रॉब्लेम आहे. तुलना जी आहे की नाही त्याच्यात मात्र चांगली आणि वाईट अशी गोष्टच नाहीये. तुलना ही तुलना असते. म्हणजे तुम्ही खाता ते अन्न, तुम्ही करता ते विचार, तुम्ही करताय की नाही तो व्यायाम विहार आणि तुमची निद्रा, हे म्हणजे तुमचं जगणं जीवनशैली आहे. आणि समाज सांगतो त्याच्यावर तुमचं आयुष्य जगायचं, तर ते जनरल आणि नॉर्मलच होणार ना. मग वेगळेपणा कुठून आला तुमचा तिथे? मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, डॉक्टर शर्वरी इनामदार मॅडम यांच्यासोबतच्या ह्या दुसऱ्या भागात, पॉडकास्टचा हा पहिला भाग जो होता आपला, त्यावर त्यांचं वैयक्तिक जे आयुष्य आहे ते कसं कसं घडत गेलं आणि एक आपण ज्याला म्हणू की अतिशय बॅलन्स लाईफ त्या कशा पद्धतीने जगत आहेत त्याच्यावरचा हा पुढचा भाग आपला अपेक्षित असणार आहे. यामध्ये अनेक वेगवेगळ्या अँगलनं आपण जायचा प्रयत्न केलाय, कारण आंतरराष्ट्रीय दर्जाच्या त्या एक खेळाडू आहेत. भारतासाठी अनेक, एक नाही तर अनेक मेडल त्यांनी जिंकलेले आहेत. त्याच्यासोबतच व्यावसायिक म्हणून डॉक्टर आहेत, त्यांचे स्वतःचे जिम्स आहेत. त्याच्यासोबत त्या आहार तज्ज्ञ आहेत. त्यांच्याकडे डायटिशियन म्हणून अनेक लोक येतात विचारण्यासाठी आणि त्यांनी जे शिक्षण घेतलेलं आहे, त्यांनी स्वतः जे अनुभवलेलं आहे, त्या सगळ्यांवर आधारित अनेक लोकांना त्यांचं गायडन्स मिळत असतं. त्याचाही खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होतो. त्याच्याशिवाय पर्सनल जे रिलेशन्स असतात आपले, सोशली आपण कशा पद्धतीने असलं पाहिजे याच्यावरची त्यांची मतं खूप जास्त प्रमाणामध्ये अनेक लोकांना असं वाटतं की ती अपिलिंग आहेत, समजून घेण्यासारखी आहेत आणि आपण आपल्या आयुष्यामध्ये त्याचं आचरण केलं पाहिजे. अशा अनेक गोष्टींवर आज दुसऱ्या भागामध्ये आपण चर्चा करणार आहे. त्यामुळे ही चर्चा, ही डिस्कशन, या गप्पा खूप इंटरेस्टिंग होणार आहेत. मॅडम, पुन्हा एकदा 3S पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद, मनापासून धन्यवाद. मला ह्या दुसऱ्या भागामध्ये पहिला जो प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे तो खास करून याच्यासाठी आहे की अनेकदा आपल्या समाजामध्ये तुम्ही फिजिकली फिट राहिलं पाहिजे, मेंटली फिट राहिलं पाहिजे, तुम्ही हेल्दी वेल्दी राहिलं पाहिजे असं अनेकांना वाटतं. पण म्हणजे मुलींना खास करून इकॉनॉमिकली स्वतःच्या पायावर उभं होणं किंवा इंडिपेंडेंट होणं हे का महत्वाचं आहे याची चिरफाड करून कोणी सांगत नाही. आणि ते तुम्ही खूप चांगलं सांगू शकता, कारण तुम्ही स्वतःच्या आयुष्यामध्ये हे सगळे अनुभव घेतलेले आहेत. तर मला हाच प्रश्न विचारायचा आहे की महिलांनी इकॉनॉमिकली इंडिपेंडंट का राहिलं पाहिजे? खूपच क्रुशियल महत्वाचा मुद्दा आहे हा. खरं तर इकॉनॉमिकल इंडिपेंडन्स ही जी टर्म आहे ना, ह्याचं डायमेन्शन्स जे आहेत ते खूप जास्ती आहेत. बरं. आणि इररिस्पेक्टिव्ह ऑफ जेंडर, म्हणजे पुरुषांसाठी सुद्धा कधी कधी इंडिपेंडंट असणं इकॉनॉमिकली ही गोष्ट शक्य होत नाही. कसं ते बघा. डिपेंडन्स या शब्दाचा अर्थ काय आहे? अवलंबून असणे. बरोबर. तुम्ही ज्यावेळेस नोकरी करता त्यावेळेला पैशासाठी तुम्ही त्या नोकरीवर अवलंबून असता. हो. तो इंडिपेंडन्स नाहीये. खरं खरं जे दिग्गज लोक व्याख्या सांगतात इकॉनॉमिकल इंडिपेंडन्सची, ती अशी आहे की तुम्ही पैसे कमावण्यासाठी काही करत नाहीये, तो पैसाच स्वतः कामाला लागलेला आहे त्याचा बरोबर आहे. ग्रो करण्यासाठी. आणि मग तुम्ही जे काही काम करताय ते तुमच्या छंदासाठी करताय. पॅशन. हा, असं. तर मग पैसे नाही कमवायचे त्याने तरी काम करायचं, तर मग काम कशाला करायचं? इथे सुद्धा अडकलेले बरेच लोक आहेत. अगदी. तर ती जी इन डेप्थ वाली इकॉनॉमिकल इंडिपेंडन्सची जी व्याख्या आहे ती समजा आपण तात्पुरती बाजूला ठेवली आणि असं म्हणलं की काहीतरी पैसे कमावणं, बरोबर. ही गोष्ट जी आहे ही बेसिक आहे असं आपण समजू.
तर मुद्दा काय होतो माहितीये का, अगदी म्हणजे पुस्तकातल्या टेक्स्टबुकच्या व्याख्येमध्ये सुद्धा म्हटलेलं आहे की हेल्थ इज अ स्टेट ऑफ कम्प्लीट फिजिकल, मेंटल, सोशल, स्पिरिच्युअल वेलबिंग अँड नॉट मेअरली इन ॲब्सेन्स ऑफ डिसीज और इन्फर्मिटी. अँड अ हेल्दी पर्सन शुड लीड इकॉनॉमिकली प्रोडक्टिव्ह लाईफ. म्हणजे काय की तुमचं कॉन्ट्रीब्युशन नाहीये इकॉनॉमिकल प्रोडक्टिव्हिटीमध्ये, तर तुम्ही हेल्दी नाही आहात असं गृहीत धरलेलं आहे. आणि डिसीजेस नाही आहेत म्हणजे तुम्ही हेल्दी आहात असंही नाहीये, हे पण त्याच व्याख्येत सांगितलंय. आणि नुसतंच फिजिकली आहात आणि मग फिट आहात मग तुम्ही आरोग्यवान आहात का, तर नाही. मेंटल, इमोशनल, स्पिरिच्युअल सगळ्या बाजूचं वेलबिंग घेतलंय. म्हणून म्हणताना, उदाहरण देताना मी काय म्हणते की एखाद्या धर्मामध्ये तुम्ही धर्माच्या दृष्टिकोनातून वागताय, स्पिरिच्युअलिटी तुमची ते सांगतीये, म्हणून तुम्ही सुसाईड बॉम्बर जर होताय तर ती तुमची स्पिरिच्युअल हेल्थ नाही धरता येणार, कारण की ते सोशली बेनिफिशियल नाहीये. मग आता ह्या व्याख्येमध्ये आपल्याकडे भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये स्त्रियांना जर बसवायचं झालं तर ह्याचा रिलेटिव्हनेस जो आहे तो स्त्री पुरुषांसाठी वेगळा का असतो, तर आपल्याकडे बाईच्या गर्भामध्ये मूल वाढतं, त्यामुळे काही काळासाठी तिला 2 जीवांची काळजी घ्यावी लागते आणि ऑक्सिटोसिन ड्रिव्हन असतात महिला ओरिजिनलीच. म्हणजे पुरुषांना कसं एक स्वत्व, अहंकार, पुरुषी अहंकार टेस्टोस्टेरॉनमुळे ओरिजिनल असतो, तसं स्त्रीचं नसतं बऱ्याच वेळेला. तिला बाकीचे लोक ज्या दृष्टिकोनातून बघतात ना, त्या दृष्टिकोनातून तिचं सेल्फ अवेअरनेस जो आहे तो हे गृहीत धरून वाढला जातो. मग ऑब्व्हियसली सर्व्हिस सेक्टरमध्ये बायका जास्ती असतात, कारण की लहानपणापासून फोडणी टाकायची आहे म्हणल्यावर पोरीला बोलवलं जातं, ताटं वाट्या घे म्हणल्यावर पोरीला बोलवलं जातं. मग जेंडर स्पेसिफिक कामांची विभागणी जी आहे ती एवढी आपल्याकडे मजबूत करून ठेवली आहे की ह्या कामांमध्ये, सर्व्हिंगमध्येच त्या मुलीचं आयुष्य जे आहे ते जातं. त्याच्यामुळे शाळेत पहिला नंबर काढणाऱ्या मुली असतात, पण पुढे जाऊन त्या अभ्यासाचं पैशात कन्व्हर्जन करणारे बॅकबेंचर मुलं असतात, हे बघायला मिळतं. मग होतं काय माहितीये का, बौद्धिक कागदोपत्री अक्कलतोड जी आहे ना, त्याच्यात मुली पुढे जातात. एक्सपोजर नसल्यामुळे त्याचं प्रॅक्टिकली कन्व्हर्जन होत नाही. आणि मग खूप हुशार मुली, म्हणजे माझ्याच बरोबर डॉक्टर झालेल्या मुली नवऱ्यांबरोबर परदेशात जाऊन सेटल झाल्या आणि मग त्यांनी त्यांचं काही सगळं सोडलं. मग अशा वेळेला इथं गृहकलेश आणि अब्यूजला बळी पडणाऱ्या न शिकलेल्या ज्या बायका असतात त्यांच्यात आणि तिथे जाऊन तेच सहन करणाऱ्या शिकलेल्या मुलींच्या मध्ये पण काही फरक राहत नाही. प्रॉब्लेम असा आहे की नुसताच इकॉनॉमिकल नाही, इमोशनल डिपेंडन्स जो आहे तो सुद्धा बायकांचा जास्ती असतो, कारण बायकांच्या इमोशनल नीड्स ज्या आहेत ना त्या जास्ती असतात, ते दिसतात. पुरुषांनाही त्या असतात, पण पुरुषांना न दाखवता त्या मिळतात बायकांकडनं, कारण गिव्हर असतात इन अ वे बायका इमोशन्सच्या बाबतीत. पण सेफ्टी, सिक्युरिटी, सेन्स ऑफ बिलॉंगिंग, बिंग प्रोटेक्टेड, हे जे असतं की नाही, हे पुरुषांकडून बायकांना ओरिजिनलीच अपेक्षित असतं. मग ते सीकिंग दॅट थिंग, दोज ऑल थिंग्स मेक्स देम सबमिसिव्ह इन अ वे, आणि मग त्याचा गैरफायदा घेतला जातो आणि मग ह्या मागे पडतात. मग तुला म्हणजे बाहेर जाऊन तू खेळतीयेस, काहीतरी कर्तृत्व करतीये, तर बरं तुझा नवरा तुला परवानगी देतो. हे वाक्यच किती प्रॉब्लेमॅटिक आहे. कोणी कोणाला काहीतरी करण्यासाठी परवानगी, एखादा पुरुष जर खेळतोय समजा कुठला कॉम्पिटिटिव्ह गेम, क्रिकेट खेळतोय समजा, त्याला कोणी म्हणतं का तुझ्या बायकोनी कशी तुला क्रिकेट खेळायला परवानगी दिली म्हणून? पण मी बायकांनाच हे बोलताना ऐकलंय की तिच्या मुलाला फिट्सचा त्रास आहे बरं का, आणि तरी पण ही खेळते, हिच्या पोराकडे दुर्लक्ष होतं, तिला काही वाटत नाही, एवढी कशी ही कठोर काळजाची आहे. म्हटलं हेच जर त्याचा बाप खेळत असता तर तुम्ही हे बोलला असतात का त्याच्याविषयी? तर माझं म्हणणं काय आहे की स्त्री आणि पुरुष समान नाहीच आहेत. त्या दोघांच्याही आपल्या आपल्या काही स्पेसिफिक वेगळ्या वेगळ्या गरजा आणि ग्रूमिंग पॅटर्न्स आहेत. पण ऍट द एंड ऑफ द डे फिजिकल मेंटल हेल्थचा विषय येतो त्यावेळेला जी अगदी बेसिक गोष्ट आहे, सर्व्हायव्हल, खाण्यापिण्यासाठी लागणारे पैसे, तेच जर तुमच्याकडे नाही आहेत ना तर तुम्हाला कशातच आवाज उरत नाही. मग अशा वेळेला तुम्ही जे सांगता त्या मतालाही काही किंमत नसते. आणि अशी मताला किंमत नसलेली स्त्री जी आहे की नाही ती शिकार होते वेगळ्या वेगळ्या, कारण माणूस आहे ना ती, तिला बुद्धी आहे, विचार आहे, मन आहे. प्राणी असतो ना तोही माणसांनी पाळला तर त्यालाही डिप्रेशन आणि एन्झायटी होते, अशी परिस्थिती आहे. बीपी, डायबिटीज, ओबेसिटी पण व्हायला लागले पाळलेल्या प्राण्यांना. म्हणजे एवढं कॉन्टॅजियस आहे ते. मग ज्याला माणूस म्हणून अस्तित्व उरलेलं नाहीये,
ज्याला एक्सपोजर नाहीये, त्याला स्वतःची मतं नाहीयेत, त्याला तो माणूस म्हणून जगल्याचा आनंद मिळेल का हो? आणि मग अशा माणसाच्या शरीराला आणि मनाला जर व्याधी झाले तर त्याच्यासाठी तिला स्वतःला उभं राहावं लागतं. मग त्या स्त्रीला समजून मला काय सांगावं लागतं माहितीये का? तुझ्या पोराला समजा ह्यातलं काही झालं तर तू उभी राहतेस, नवऱ्याला काही झालं तू उभी राहतेस, सासू सासऱ्यांना काही झालं तू उभी राहतेस, आई वडिलांसाठी तू उभी राहतेस. आता तुला जर प्रॉब्लेम आहे तर तुला स्वतःची आई व्हावं लागणार आहे. त्या आई मुलासाठी जे जे काही करते ते तुला स्वतःसाठी करावं लागणार आहे आणि ते अवघड आहे. कारण स्वतःसाठी काहीतरी करणं हे स्वार्थ आहे असं सांगितलं जातो. आलेला पगार सुद्धा घरच्यांच्या हातात त्या पगारावरही अधिकार नसलेल्या शिकलेल्या बायका मी बघितलेल्या आहेत. बरोबर. तर इकॉनॉमिकल इंडिपेंडन्स इज अ मच बिगर टर्म. पण किमान तुम्हाला सर्व्हाइव्ह होण्याकरता जेवढे पैसे लागतात तेवढे काही कारणाने तुम्हाला कमवता येत नसतील तर तुम्ही दुसऱ्याच्या हातातलं भावलं होता. आणि त्यावेळेला तुमचं स्वाभिमान, म्हणजे मी म्हणते ना, अहंकार आणि स्वाभिमान याच्यात खूप थिन लाईनचा फरक आहे. अहंकार जो असतो ना तो दुसऱ्यांवर गाजवण्यासाठी असतो. स्वाभिमान जो असतो ना तो सेल्फ रिस्पेक्ट असतो. तो तुमचा डिवचला गेला ना की तुमचं आरोग्य जे आहे ना ते राहत नाही. आणि म्हणून हे अशा स्वभावाच्या ह्या हॉर्मोनल पॅटर्नच्या असतात बायका, मुली. आणि म्हणून त्यांच्यासाठी ते जास्ती महत्वाचं आहे की त्यांनी स्वतः पुरते लागणारे का होईना पैसे कमवणं. आणि मग होतं काय, त्यांनी बाकी सगळं प्रायोरिटीवर घेतलेलं असतं तेव्हा हीच गोष्ट जी आहे ती त्यांची अपूर्ण असते. मग तिने आयुष्यभर खपलेलं असतं आणि मग 2 दिवस तिने स्वयंपाक नाही केला की पोरं आरडाओरडी करतात, तुला साधी पोळी भाजी नाही का करून देतायत. आणि हिने ठरवलं असतं की स्वतःसाठी काहीतरी कमवायचं. मग तिला घरातलीच पोळी भाजी कदाचित करायला आवडत नसते आणि तिला सासू म्हणत असते तू 4 जणांचे डबे करून देऊन पण कमवू शकतेस की. ते पैसे कुठल्या मार्गातनं कमवायचे ह्याची चॉईस पण तिला कधी कधी राहत नाही, मनाविरुद्ध करावं लागतं. मग हे सगळं कोडं जे आहे ना ते सोडवायचं जर असेल ना, कदाचित एवढा वेळ तुम्हाला आयुष्यात मिळाला नसेल की तुम्ही याचा विचार कराल, किंवा तुम्हाला कदाचित तो विचार करण्याची गरजही नाही, घरचं पुष्कळ आहे ना, काय करायचंय. पण त्याची मालकी जी आहे ती कुणाची आहे बाई? आहे का तुला स्वातंत्र्य? मग एक जमात अशी पण आहे सुपर प्रिव्हिलेज्ड की 50,000ची 5 लाखाची पर्स जी आहे ती घेणं हा सुद्धा विषय नाहीये. पण इंडिपेंडन्स नाहीये म्हणून डिप्रेशन आहे. आणि एक सगळं करून कमवून घरात आणतीये, स्वतः घर चालवतीये, बाकीचं कोणी काहीच नाही करत आहे, पण तरी पण तिलाच मार खावा लागतोय. हे बायकांच्या बाबतीत अजूनही घडतंय. आता त्याच्या पुढे जाऊन एक वेगळा क्लास पण तयार झालाय. मी स्त्री आहे, मला अधिकार आहेत कायद्याने दिलेले, माझ्या मनाविरुद्ध होतंय म्हणून तू पुरुष आहेस, तुझ्या बाजूने कायदा नाहीये तर मी तुला त्रास देणार. ही पण थोडीशी जमात जी आहे की नाही की प्रिव्हिलेज असल्याचे गैरफायदा घेणारे, ती डेव्हलप व्हायला लागली. पण ती कमी आहे पण आहे. पण मग त्याच्यामुळे होतं काय की जे खरेच सफर होतात त्यांना आवाजच नाही ना उरत आहे आणि ती संख्या खूप मोठी आहे. माझं म्हणणंच त्या मुलींसाठी आणि त्या स्त्रियांसाठी हे आहे की स्वतःचं आरोग्य स्वतःच्या हातात घ्यायची वेळ येते, त्यावेळेला स्वतःच्या मुखात जाणारा घास जो आहे ना तो काय असायला पाहिजे याचा निर्णय सुद्धा बाकीच्यांनी घेतलेला असतो. हे मला पाहायला मिळतं रोज. द्रवतं माझं हृदय की तू काय खायचंस याचा निर्णय तुझे घरातले घेणार, बाकीचे तुझ्या शरीराची मनाची गरज काय आहे हे विचारात पण घेतलं जाणार नाही. एवढं अस्तित्वहीन जगणं असतं ना ते तुम्हाला कधीही आरोग्य, सुख आणि संपन्नता देऊ शकत नाही. तर हेल्दी वेल्दी प्रॉस्परस जगलं पाहिजे हे थ्रायव्हिंग आहे. त्याचा बेस जो आहे तो स्वतःचं अन्न अफोर्ड करता आलं पाहिजे इतका तरी आहे की नाही. आणि ही ना मग मला असं वाटतं इन अ वे ना समाजाचं अपयश आहे की आयुष्य संपन्नतेने जगण्यासाठी उपयोगी होणाऱ्या, इंट्युशन्स असणाऱ्या, भावना असणाऱ्या स्त्रिया ह्या ॲसेट असतात. मी म्हटलं तसं इनटँजिबल असते, ती गोष्ट मोजता येण्यासारखी नसते. तुम्हाला लावलेला जीव, तुम्हाला दिलेला जन्म, तुमच्यासाठी तुमची नोकरी गेलेल्या काळामध्ये तुमच्या मागे उभं राहणं, तुम्हाला उभारी देणं, हे सगळं कळत न कळत तुमच्यासाठी सर्वस्व झोकून देऊन करणारी जी बाई असते, तिच्या खाण्याची किंमत जर तुम्ही करत असाल आणि त्याच्यामुळे तिला आपलं ह्या जगात काय अस्तित्वच नाही ना, आपल्याला काही आवाज नाही असं वाटत असेल, तर ही कुटुंब म्हणून चाललेली जी संस्था आहे ती फेल आहे ना. आणि कुटुंबापासूनच समाज आणि देश घडतो. मग तुम्ही कुठल्या देशाच्या गप्पा मारताय? तर म्हणून मग नाही ना कळत आहे समाजाला
मुलींनी तरी प्रॅक्टिकली जागं व्हायला पाहिजे. स्वतःच्या पायावर तुम्ही उभं राहत नाही जोपर्यंत, स्वतःला बरोबर. खर्चासाठी लागणारे पैसे तुम्ही कमवत नाही जोपर्यंत, तोपर्यंत नका देऊ स्वतःचा जीव दुसऱ्याच्या हातात. आणि मग ते पैसे तुम्ही स्वतःसाठी वापरा. मग करून घ्या ना लाड, जे करून घ्यायचे ते नवऱ्याकडून, सासू सासऱ्यांकडून, आई वडिलांकडून. बरोबर. मग मला कोणी म्हणालं तुम्ही आमच्या पोरींना बिघडवताय आणि नको ते शिकवताय म्हटलं तरी मला फरक पडत नाही. कारण बरोबर. मला माहितीये सुखी स्त्री हा सुखी कुटुंबाचा धागा असतो. ती नसली ना सुखी की सगळे मणी असे विस्कटतात. बरोबर. मग तुम्हाला फक्त भांडणारी किंवा डिप्रेशनमध्ये गेलेली, सारखी आजारी पडणारी स्त्री दिसते. ती ज्यावेळेस तशी नव्हती त्यावेळेसचा काळ तुम्हाला आठवत नाही. तर ज्यावेळेस वेळ हातात आहे ना त्यावेळेसच हे जागं होऊन लक्षात घेतलं पाहिजे आणि स्त्रीच्या आजूबाजूच्या लोकांनी तिला इंडिपेंडेंट होण्यासाठी मदत केली पाहिजे. ती जी मधाची चोखणी असते ना तिला स्वतःवर अवलंबून करून ठेवायचं आणि नंतर मग मजा बघत बसायची. आता कसं हिला काहीच करता येत नाही. ही विकृत आनंद घेणारी जी जनता आहे की नाही बरोबर. ती पण मी कमी बघितलेली नाहीये. आणि त्याच्यामुळे त्याला एक कोटिंग पण असं देतात, जे ते काय गरज सांगताना आहे? असे म्हणजे खूप कोटिंग देतात ते. हो, काय गरज आहे एवढं सगळं खरंच ते असताना ओळखलं करायची? पाहिजे प्रत्येक मुलीने. म्हणूनच कन्स्ट्रक्टिव्ह काहीतरी करण्याची जी उमेद असते ना ती गमवलेली जी स्त्री असते ना, कधी काळी खूप छान पेंटिंग करत असते. बरोबर. पण तुझं पेंटिंग काय एवढं छान आहे का की लोक ते विकत घेणार आहेत? कशाला ती भांडीन पॉटरी रंगत बसलेली असती, ढिगाणी पडले तिथे. मग सगळ्या गोष्टी फक्त, कारण प्रॉब्लेमच असा आहे की पुरुषांना फक्त पैशाचं गणित कळतं आणि स्त्रिया भावना प्रधान असतात. ते कसं जुळून येणार? मग एखादी स्त्री असते ती निघते त्यातून बाहेर, त्याचंही कसं पण सगळ्यांना नाही ना जमत. नाही जमत. म्हणून मग ती जे प्रोडक्टिव्ह करते त्याला आळा घालणं किंवा त्याच्यावर कंपल्सरी बंधनं घालणं, हेच कर तू किंवा हे करू नको, कशाची गरज आहे, माणूस म्हणून तिचा विचार नाही केला जात. त्यावेळेला ती स्त्री स्वतः जर जागी नाही ना झाली तर तिचं शारीरिक मानसिक आरोग्य पूर्ण वाट लागते. ते म्हणजे तसं आपण असं म्हणू शकतो की हे सगळं जे आरोग्याचे वेगवेगळे कन्सेप्ट आहे हे सगळे ते इकॉनॉमिकल याच्यावर अवलंबून आहेत. जर इकॉनॉमिकल इंडिपेंडंट नसलं तर हे सगळंच कोसळू शकतं. खूपच महत्वाचा मुद्दा आहे तो. कारण इकॉनॉमिकली इंडिपेंडंट असणाऱ्या आणि तरी पण आरोग्य न लाभलेल्या ज्या मुली आहेत ना त्या पण माझ्याकडे येतात ना, कारण की त्या इकॉनॉमिकली इंडिपेंडंट आहेत. ओके. पण त्यांची इमोशनल डिपेंडन्सी जी आहे ना त्याच्यातून त्यांचा अब्यूज होतोय. ओके. तर बेस आहे, म्हणजे मी म्हणते ना की खड्डा खणावा लागतो प्लिंथ बरोबर. टाकायच्या आधी. हो. तो जो खणलेला खड्डा भरण्याचं जे काम आहे ना ते तुमचं खाण्यापिण्याची सोय स्वतः करता येणं हा आहे. बरोबर. आणि मग आरोग्य शारीरिक मानसिक जे आहे ना त्याची बिल्डिंगची जी रचना, स्लॅब जे आहेत ना ते बरोबर. म्हणजे मग पुढचे वाले जे पिलर्स आहेत ते आहेत. ओके. तर इकॉनॉमिकली स्वतःच्या पायावर उभं राहणं इथेच थांबू नका. हा. ती सुरुवात आहे, ते खूप बेसिक आहे, ते बेसलाईन म्हणू शकतो आपण त्याला. करायलाच पाहिजे ते. बरोबर आहे. बेसलाईन आहे, आपण त्याला असं हो, म्हणू शकतो. कारण त्या बेसलाईन शिवाय तुम्हाला पुढेच जाताच येणार नाहीये. नाही. आता तुम्ही खेळाडू म्हणून एवढं मोठं म्हणजे मोठी कामगिरी केलेली आहे आणि अनेक लोकांना असं वाटतं की खेळाला महत्व आहे, पण भारतामध्ये खेळ इज इक्वल टू क्रिकेट असं झालंय. मला कधी कधी असं वाटतं हे आपण क्रिकेटचे अति लाड केलेले आहेत, तर त्याच्यामुळे इतर खेळांचं नुकसान आपण करतो का? तुम्हाला काय वाटतं? खूपच मस्त प्रश्न आहे हा. मी म्हणते की ना काम मोठं आणि छोटं हे खूप सापेक्ष असतं. म्हणजे ज्या कोणी कधीही वजनच उचललेलं नाहीये त्यांना मी उचलते ते वजन बघून वाटू शकतं की बापरे ही बाई दिसते तर एवढीशी पण केवढं उचलतीये. पण त्याचबरोबर मी जगभरातले माझ्यापेक्षा सुद्धा जास्ती वजन उचलणारे ऍथलीट्स पाहिलेले असतात. सो आय नो बोथ द वर्ल्ड्स. मग माझी कामगिरी जी आहे ती मोठी वाटू शकणारे जसे लोक आहेत तसंच मला अजून भरपूर काय काय करायचं ही भावना आहे. बरोबर. पण ते म्हणतो ना आवडती आणि नावडती, सख्खी आणि सावत्र, त्या सगळ्या याच्यात आपण अटकलोय. तर ते खेळाच्या बाबतीत होताना दिसतं. अनफॉर्च्युनेट आहे बट इट्स द ट्रूथ की लोकप्रिय झालेला आपल्याकडचा जो खेळ आहे तो क्रिकेट आहे. गल्लीत पण खेळता येतो आणि खेळ या शब्दाची अर्थच त्याच्यातनं मजा आली पाहिजे असा असतो. मग कशातून मजा मिळणार आहे ह्याचं ग्रूमिंग जे आहे की नाही ते लहानपणीच झालेलं असतं. म्हणजे ठिकरी पाणीतही मजा येते, लगोरी खेळण्यातही मजा येते, विटीदांडू खेळण्यातही मजा येते. हे अनुभवलेली पण एक पिढी आहे. सूर पारंब्या खेळण्यातही मजा येते. पण आता गल्ली गल्लीतला खेळ जर क्रिकेट आहे आणि क्रिकेटचं बिझनेस आणि ग्लॅमर जे आहे ते पण खूप पुढे गेलंय, तर हा स्किल ओरिएंटेड गेम आहे. बरोबर. याच्यामध्ये फारसं म्हणजे
पॅरलल जे प्रत्येक खेळाला स्टॅमिना आणि स्ट्रेंथसाठी करावे लागतात ते आलेच एक्सरसाइज, आयुष्यच वाहून घ्यावं लागतं. बरोबर. त्याच्यामुळे कमेंडेबल आहे. जे क्रिकेट प्रोफेशनली खेळतात त्यांना त्याच्यासाठी आयुष्यच वाहून घ्यावं लागतं. पण त्याच्याबरोबरही मल्लखांब आहे, कबड्डी आहे, खो खो आहे, बुद्धिबळ आहे. मी खेळते तर पॉवर लिफ्टिंग आहे. काही लोक वेट लिफ्टिंग पण करतात. बरेच खेळ आहेत. फुटबॉल खेळला जातो, बॅडमिंटन, टेबल टेनिस, सांघिक खेळ आहेत, वैयक्तिक आहेत. बरोबर. राजाश्रय आणि जनाश्रय ह्या ज्या 2 गोष्टी असतात की नाही, ह्या कधी कशाला मिळतील हे ठरवायचं जे प्रिन्सिपल आहे ना, ते सगळं इकॉनॉमीशी रिलेटेड आहे खरं पाहायला गेलं तर. म्हणजे तुम्ही ज्या खेळामधनं पैसा मिळतोय ऑब्व्हियसली त्याचं प्रमोशन जास्ती करता. कुस्ती चालत होती, कोणी विचारत नव्हतं त्याला, तीच मॅटवर गेली आणि लीग झाले तर त्याची थोडीशी लोकप्रियता वाढली की नाही. तर राजाश्रय मिळतो कधी, ज्यावेळेस त्याच्यात पैसा दिसतो तेव्हा. जनाश्रय मिळतो कधी, ज्यावेळेस राजाश्रय ते वरून पुश करतात त्यावेळेला. मग मला आता सांगा, सगळा दुनियेचा पैसा इंडियातल्या क्रिकेटमध्ये जर मिळतो बघायला, तर बाकीच्या खेळांकडे त्याचं प्रमोशन करण्याकडे कशाला कोण बघेल. मग देश पातळीवर काय होऊ शकतं त्याच्यामध्ये हे कदाचित माझ्या हातात नाही. पण मग माझ्या लेवलवर मी जो खेळ खेळते त्याचे बेनिफिट्स काय आहेत आणि त्याच्यातूनही आनंद मिळू शकतो हे जर मला सांगता येणार असेल तर ते मी करीन. कधी कधी जी थोडी नावडतीची असते ती आवडतीची व्हायला त्यावेळेस वेळ लागत नाही. त्याच्यामुळे तो विश्वास जो आहे तो माझा कायम असतो. आणि मग क्लिनिकमध्ये म्हणताना मी म्हणते की सगळ्या एज कॅटेगरीतले, आजारी असलेले, नसलेले, खेळणारे, पिक्चरमध्ये काम करणारे, सगळ्या पद्धतीचे लोक माझ्याकडे येतात. त्यावेळेस मी त्यांना पहिल्या वेळेस कधीच व्यायाम लिहून देत नाही. मला एखादं मेडल मिळालं आणि पुढच्या वेळेस ते ताकद वाढवून त्यांचीच खाऊन बिऊन आलेले असतात. मॅम मला पण कधीतरी तुमच्यासारखं येईल का असं वजन उचलता. तो प्रश्न जो येतो की नाही, ते माझ्या खेळाविषयीचं प्रेम जे आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचलंय. त्यांनी माझी लाईव्ह मॅच बघितलीये आणि ह्याच्यात पण काहीतरी गंमत आहे ते त्यांना कळलंय. किंवा वजन उचलून आनंद कसं काय मिळतो एवढा हे पोहोचतं ज्यावेळेस, त्यावेळेस असं वाटतं की आपला आय हॅव डन माय पार्ट, आय एम स्टील डुईंग माय पार्ट. तर त्याला असणारी लोकप्रियता जी आहे ती बाकीच्या खेळांना कधी मिळेल मला माहिती नाही. पण ही आयरनी आहे की तुम्हाला जेव्हा मेडल्स मिळतात, मला वाटतं हे वातावरण आता थोडंसं बदलत आहे पण अलीकडच्या काळात नाही ना. तुम्हाला ऑलिम्पिकला मेडल मिळालं ना, मग गाड्या घोडे घेऊन येणार सगळे मागे. तो मधला जो प्रवास आहे ना की ज्यात खायचे प्यायचे वांदे असतात त्यावेळेस कोणी नाही उभं राहत. आपल्याकडे आपण विकसनशील आहोत त्याचं लक्षण आहे ते. खेळासाठीचं वेगळं बजेट जे असतं ना ते अजून आपल्याकडे नाहीये. आणि लहान वयात हा माणूस काय खेळू शकतो, मुलगा किंवा मुलगी, हे ओळखण्याचं काही सिस्टीम पण नाहीये. ज्याचं त्याचं स्वतः जो तो ओळखेल आणि त्याच्या मागे त्याचं कुटुंब किंवा कोणीतरी मोठं माणूस उभी राहील त्यावेळेस पुढे काहीतरी खेळात होतं. बरोबर आहे. नॅचरली ते घडावं आणि त्याच्यासाठी ते काहीतरी करावं इथेपर्यंत आपण अजून आलेलो नाही आहोत. पण ते आपण काय म्हणतात पूर्वी होतं तेवढं नाहीये राहिलेलं. तुम्ही म्हणताय तसं थोडा बदल झालाय. पण तो थोडा बदल जो आहे तो त्यांनी नुसतीच चुरस वाढलीये, हमरी तुमरी वाढलीये, गचंडा धरण्याची हे वाढलीये की तुला का मला अनुदान जे मिळणार ते. मग ते खोटे सर्टिफिकेट्स नाचवून घेणं वगैरे, भ्रष्टाचार ते परत त्यात घुसलंय. पण कधीतरी ते योग्य माणसापर्यंत पोहोचेल आणि कधीतरी आपण बाकीच्या खेळांमध्ये सुद्धा तेवढेच पुढे जाऊ ही आशा मला आहे. नक्कीच आहे. आणि मला वाटतं की ते आता तुम्ही मधात आता जेव्हा या प्रश्नाच्या उत्तरामध्ये सांगितलं की जेव्हा एखादा खेळाडू घडतो तेव्हा त्याच्या घरचे, त्याच्या कुटुंबातले लोक किती पाठीमागे म्हणजे त्याच्या उभे राहतात, त्याला किती सपोर्ट करतात, त्याच्यावर खूप साऱ्या गोष्टी अवलंबून असतात. अनेक लोकांना, खास करून आता मी एज्युकेशनमध्ये आहे, ज्ञानज्योती एज्युकेशन हे आमचं बेसिक काम आहे. आणि तिथे मी बघतो की अनेक मुलांना अशी इच्छा असते की आपल्या मुलांना चांगला खेळाडू करायचा आहे. पण त्यांना हा डिसिजन घेता येत नाही की याला मी सांघिक खेळात पाठवू की इंडिव्हिज्युअल गेम मध्ये पाठवू. त्याच्यासाठी खेळासाठी आपण साधनं घेऊन दिली पाहिजेत किंवा पैसे लावले पाहिजे हे त्यांना कळतं. पण याच्या पलीकडे मी काय करू शकतो हे त्यांना अनेकदा पालकांना कळतच नाही. तर तुम्ही स्वतः आता या लेवलला जाऊन तुम्ही खेळाडू आहात, तुम्ही एक पालक पण आहात. तुम्ही काय सांगाल अशा लोकांना की ते कसा रोल प्ले करू शकतात एक चांगला खेळाडू आपल्या कुटुंबात घडण्यासाठी? खूप छान प्रश्न आहे हा. परवाच एका मुलाखत घेणाऱ्या मासिकाच्या संपादकांनी मला विचारलं, मग तुमची दोन्ही मुलं काही खेळतात की नाही.
मग मी म्हटलं का हो, ते छान दोघंही डॉक्टर होतात, त्यांचा अभ्यास आणि व्यायाम करतात, ते पुरेसं नाहीये का? आई खेळते म्हणल्यावर मुलांनी खेळलंच पाहिजे का? आणि नाही खेळलं तर मग त्यांचं आयुष्य वाया गेलं का? तर ते म्हणाले नाही, मला असं विचारायचं नव्हतं, पण बट ऑब्व्हियस आहे की आई करतीये असं काहीतरी म्हणजे मुलं पण असतीलच त्यात. म्हणलं मग ते तर तसंच झालं ना, की डॉक्टर आई वडिलांच्या मुलांनी आर्ट्स घ्यायचं ठरवल्यावर त्याला टार्गेट केल्यासारखं. अगदी पिअर प्रेशर कुठेच गेलं नाहीये, ते मला क्लिनिकमध्ये बघायला मिळतं. बरं. पूर्वी अभ्यासासाठी जसं केलं जायचं ना, पहिला नंबर आला पाहिजे, डिस्टिंक्शन मिळालं पाहिजे म्हणून, ते हल्ली खेळाच्या बाबतीत करणारे पालक जे आहेत ते मला बघायला मिळालेत. बरं. प्रॉब्लेम काय झालाय माहितीये का, की आई वडिलांना म्हणजे ते समजा स्विमिंग टँकमध्ये जर मूल पोहतंय ना, तर हे ऑलरेडी यांचं मन जे आहे ते त्याच्या पुढे जाऊन पोहायला लागलेलं असतं आणि मग त्याला टॉर्चर करणं सुरू होतं. तू हे चुकला, तू ते चुकला. म्हणजे कोच तर आहेतच, पण पेरेंट्स पण आहेत. आणि मग ते मूल जे ना ते बिथरतं, कारण शेवटी कॉम्पिटिटिव्ह गेम जेव्हा येतो ना, म्हणजे खेळ नाही राहत, ते करिअर आणि आउटपुट जे आहे की नाही ते ओरिएंटेड होतं आणि Ambitious गोष्टीकडे जातात. सफोकेट होतात मुलं. बरोबर. मला त्या पेरेंट्सना सांगावं लागतं की एक काम करा, पहिल्यांदा आहे ना तुम्ही कुठला तरी व्यायाम प्रकार जो आहे तो करायला सुरुवात करा आणि त्याच्यात तुमच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला काही लोकल कॉम्पिटिशन्स खेळता येणार आहेत का ते बघा. कारण की ही गोष्ट तेवढी सोपी नाहीये. जो आई वडील जे शिकू शकले नाहीत आणि ते मुलाला तू IAS म्हणून मागे लागलेत, त्यांच्यात आणि तुमच्यात काय फरक राहिला मग? बरोबर. पूर्वी तुम्ही अभ्यासाच्या बाबतीत जे करत होतात ते खेळाच्या बाबतीत करताय. मग आता ओळखायचं कसं? तर मी म्हणते की 100 पैकी 25 लोक असतात ना, त्यांच्याकडे ओरिजिनली जेनेटिकली गिफ्टेड असतात. ते बॉडी कॉम्पोजिशन त्यांचं चांगलं असतं काहीही न करता. नशिबाने ते तिथे असतात. त्यांच्यात त्याचं कर्तृत्व काही नसतं आणि त्यातही एलिट 5% जे असतात की नाही, ते आपसुकच त्यांचा फिजिओलॉजिकल इंटेलिजन्स असल्यामुळे लहानपणापासून कुठल्या ना कुठल्या तरी खेळात असतात. माझ्यासारखं खूप कमी लोकांचं असतं की खूप उशिरा कळलं आपण हे करू शकतो ते. तर ना ते वाले जे लोक असतात ना, त्यांचा बर्नआउट होतो. त्यांना योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे, योग्य खायला न मिळाल्यामुळे, रिकव्हरी न झाल्यामुळे, राजकारण झाल्यामुळे, इमोशनल इकॉनॉमिकल सपोर्ट नसल्यामुळे. सुरुवात कुठून आहे माहितीये का, की ज्याला IAS व्हायची बुद्धी दिलेली आहे ना देवानी, तो रिसोर्सेस शोधतो आणि कुठे ना कुठेतरी जाऊन पोहोचतो. हे वाला झालं उपजत, हे आपल्याला कळतं. पण तेच खेळाच्या आणि आहाराच्या बाबतीत हे आपल्याला तेवढं समजत नाही. मग जो त्या उरलेल्या 75 पैकी आहे ना, की ज्याचं बॉडी कॉम्पोजिशन खास नाहीये किंवा जेनेटिक्स पण नाहीयेत, त्याला प्रेशराईज करणं सुरू होतं इच्छा आहे म्हणून आई वडिलांची, की नाही का तुझे आजोबा कुस्तीगीर होते, तू हा खेळ खेळायला तरी काय हरकत आहे. मग अशा मुलांनी काय करायचं? मग त्यांचं काउन्सिलिंग करणं, त्यांना डिप्रेशनमधून बाहेर काढणं आणि टू मेक देम लुक ॲट बिगर पिक्चर, की तुम्हाला तुमच्या मुलाकडनं काय अपेक्षित आहे. तुमचे हाल झाले, ह्यांनी सुखात जगावं, ह्यांनी यांच्या आयुष्यात काहीतरी कर्तृत्व गाजवावं, स्वतःचं काहीतरी स्थान निर्माण करावं, ही तुमची अपेक्षा आहे. त्याचा मार्ग शोधण्याची जी जबाबदारी आहे ना, किंवा जे एक्सपोजर आहे ते द्या ना तुम्ही. त्याची मुस्कटदाबी कशाला करताय? खेळ कशासाठी आहे? आनंदासाठी आहे. त्या खेळातून कुठल्या त्याला आनंद मिळतोय ते बघितल्यानंतर त्याच्यातली चुणूक जी आहे ती कदाचित कोच सांगेल तुम्हाला. पण त्याला किती तुम्हाला त्या ठिणगीला वाढवायचंय पुढे, ह्याच्यासाठी तुम्हाला काय काय मेहनत घ्यावी लागणार आहे, हे घेतल्याच्या नंतर सुद्धा आउटपुट काय येणार आहे. तुम्ही पाहिलंय ना, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास कित्येक वर्ष करतात लोक आणि हातात काहीच येत नाही, जातात की नाही डिप्रेशन मध्ये. ते सेम खेळाच्या बाबतीतही होतं ना. आणि जो माणूस एवढा अभ्यास केलेला आहे तो कुठेतरी जाऊन नोकरीला चिकटून काहीतरी चालू तरी करतो. खेळाडूचं तर त्याच्या पुढचं आयुष्य असतं की त्यांनी स्किल सेट डेव्हलप पण केलेला नसतो, दुसरा काही वाहून घेतलेलं असतं. त्या असेल शालेय खेळांमध्ये तर 5 मार्क मिळण्यापडेकडे त्याचा काहीच उपयोग नसतो राहिलेला. त्याच्यामुळे खेळाच्या बाबतीत आवड कशात आहे, गती कशात आहे आणि तो कॉम्पिटिटिव्हली खेळण्यासाठी आपण काय काय सॅक्रिफाईस करायला तयार आहोत, ह्या गोष्टी आई वडिलांनी ठरवाव्या लागतात. आणि कर्मण्येवाधिकार असतं, तिथे जगावं लागतं. खरं खरं जगावं लागतं. आणि मग एवढा उदात्त विचार घेऊन तुम्हाला पुढे जायचं असेल तर मग ते माणूस म्हणूनच तुमची डेव्हलपमेंट चांगली असावी लागते. आणि कळतं ते दिसते. मला असं वाटतं की ज्यांचं खरं प्रेम आपल्या मुलांवर आहे ते लोक या गोष्टीचा नक्की विचार करतील की आपण तो खेळतो आहे याच्यावर लक्ष दिलं पाहिजे, ना की त्याच्या अँबिशियस असण्यावर फक्त, किंवा तो काय मिळवतो. आणि ऑलरेडी खेळासारख्या क्षेत्रामध्ये आपण करिअर करतो आहे म्हणजे तुम्हाला हे गृहीत धरून, तुम्ही जसं आता म्हटलं की हे गृहीत धरून चाललं पाहिजे. त्याच्या पुढे जाऊन मी म्हणेन आपल्या अपत्यावर प्रेम करणं
जे आहे की नाही, आणि हम्म. ते त्याला प्रेम हवंय त्या पद्धतीने व्यक्त करणं, हो. हे न समजलेले लोक पालक होतात. म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्स घ्यावं लागतं, पण पेरेंट होण्यासाठी काय आहे ना, ग्रूमिंग, प्रीमरायटल काउन्सिलिंग्स तरी असतात. बरोबर आहे. अपत्य जी असतात ते सेपरेट इंडिव्हिज्युअल म्हणून वाढवणं, ह्याची अक्कल जी आहे ती कुठे आहे? आणि त्याचं काहीच नाहीये. मी म्हणते मुलांच्या पेक्षा ज्या पालकांचं स्वतःवर प्रेम आहे हो. आणि स्वतःला माहिती आहे आयुष्य कसं जगायचंय, तेच चांगलं पेरेंट होऊ शकतात त्या मुलांसाठी. अगदी. ते कॉम्पिटिटिव्ह कुठल्याही गोष्टीमध्ये जाऊ देत, नुसतं खेळातच नाही. बरोबर हे आहे. मग त्यांचं फॅमिली डायनामिक जे आहे ते चालतं. बरोबर. कारण अभ्यास करायचं म्हणल्यावर शिष्यवृत्ती कुठूनही मिळतात हो, पण खेळाचं अजूनही तेवढं सोपं नाहीये राहिलेलं. अगदी बरोबर. पेरेंट्स न कोणाला तरी एक भक्कम उभंच राहावं लागतं राहावं मागे. लागतं त्यासाठी. मी स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये मागच्या अनेक वर्षापासून काम करतो. हो. तुम्ही जेव्हा हे उत्तर सांगत होतात ना, की एखादा खेळाडू घडण्यासाठीची जी मानसिकता असते आणि त्याला जो पाठिंबा त्याच्या सभोवतालच्या वातावरणातून मिळणं गरजेचं असतं. तसंच सेम IAS किंवा MPSC किंवा एखादी परीक्षा पास होऊन म्हणजे लाखातून एक येण्यासाठी त्या मुलांना जे करावं लागतं, तिथं पण तीच गरज असते. ह्या दोन्ही सिच्युएशनमध्ये मला असं वाटतं, की पालकांचा रोल खूप महत्वाचा आहे आणि नेमकं आपण त्याच्यावर फोकस करत नाही. आपण सगळा फोकस करतो तो त्या स्टुडंटलाच फक्त करतो. कारण की तुम्ही IAS होता ना, त्यावेळेस तुम्हाला पगार आणि प्रतिष्ठा तरी मिळणार असते. बरोबर आहे. कॉम्पिटिटिव्ह खेळांचं असं होतं की रिसोर्सेस कमी, सगळं पणाला लावलेलं आहे, आणि मग मेडल नाही मिळाल्याच्या नंतर इतकी वर्ष झालं खेळतो, काहीच नाही का? आणि मिळाल्यावर मग गव्हर्नमेंटकडून किती पैसे मिळाले आणि कुठला जॉब मिळणार ते पण नक्की नाहीये. बरोबर आहे. म्हणजे एवढं सगळं होतायचं आणि काय त्याचं भविष्य ते पण अंधारच आहे. म्हणजे त्याच्यातून खेळण्याचा आनंद मिळाला का तो पण नाहीये, कारण स्पर्धा आली की आनंद जातो. आनंद जातो. अगदी. त्याच्यामुळे ह्या दोन्हीचं तर कंपॅरिझन पण नाही होऊ शकत. काही गोष्टी सिमिलर असल्या तरी कळेल अगदी, तुम्हाला अगदी. इंटेन्सिटी मी म्हणतेय ते आहे, त्याची. खरं आहे ना, खरं आहे. दिसते ते. हो. बरोबर आहे. आणि स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून तुम्ही म्हटलं तसं नेमकं ठीक आहे, IAS नाही झाला तर निदान दुसरा एखादा अधिकारी हो, होईल. पण हो. इकडे तसं नाहीये. नोकरी करण्याचा स्किल सेट तरी डेव्हलप होईल, नाही व्यवसाय Yes. केला तरी अगदी, कुठेतरी अगदी. चिकटेल. चिकटेल. काहीच नाही, 25,000चा जॉब करेल. बरोबर आहे. खेळाडूचं अजून अवघड आहे. अजून अवघड आहे. मग मला आता थोडासा एक टोकदार प्रश्न म्हणू शकतो आपण कळतो त्याला. पण ज्याला असं वाटतं की म्हणजे हे घडलं पाहिजे, केलं पाहिजे. हम्म, पण ही परिस्थिती त्याला तशी पॉझिटिव्ह दिसत नाहीये. हम्म. त्याने डिसिजन घेताना म्हणजे कुठले असे एक 4 तुम्हाला वाटतात की हे 4 गोष्टी त्याने खूप प्रकर्षाने लक्षात ठेवल्या पाहिजे, की ही परिस्थिती तर नाहीये. हम्म. म्हणजे खेळाडू म्हणून मला पुढे जाण्यासाठीची, पण हम्म. तरी मला असं वाटतं की मी खेळाडू म्हणून मला पुढे गेलं पाहिजे. हम्म. तर कुठल्या 4 गोष्टी डोळ्यासमोर ठेवूनच त्याने डिसिजन घेतली पाहिजे? सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही खेळताना त्यावेळेस तुमची प्रगती जी असते ना, ती हवी असणारं आणि त्यांनी समाधान मिळणारं जे माणूस असतं ना, जनरली तुमचे पेरेंट्स किंवा इमोशनली तुमच्याशी खूप अटॅच आहेत. सेरोटोनिन रश जो म्हणतो की बाबा तू जिंकलायस, तुझ्यापेक्षा जास्त आनंद कदाचित मला झालाय, नॅचरली. सहप्रवासी जो असतो बरोबर आहे. तो. हम्म. आणि जर तुम्ही अशा खेळात आहात की जिकडे तुम्हाला शिकवणारा जो माणूस आहे त्याची अशी इच्छा आहे की गुरुपेक्षा शिष्य पुढे गेला पाहिजे, ती सुद्धा एनवी, जेलसी नको की कस काय पुढे एवढा जातोय आणि पाय खेचणार. हे तर 2 खूप बेसिक आहेत. असं असलं पाहिजे. कारण मी म्हटलं तसं खेळामध्ये ज्याचे इमोशन्स नाही आहेत ना, तो उत्कृष्ट प्रतीचा खेळाडू होऊच शकत नाही. बरं. एक वेळेस अभ्यास करून किंवा बिझनेस काढून माणूस श्रीमंत होईल, पण बरं. चांगला खेळाडू जो आहे ना, त्याची इमोशनल अटॅचमेंट नसेल खेळाशी तर ते होऊ शकत नाही. त्याच्यामुळे ह्या ज्या 2 गोष्टी आहेत ह्या बेसिक आहेत. बरं. त्याच्यानंतर येतात की तुमच्याकडे उपजत, म्हणजे ती म्हणतो ना आपण की स्टार्टिंग लाईन प्रत्येकाची सेम नसते. बरोबर. तर ती उपजत जी वृत्ती आहे ना त्या खेळासाठी असणारी, की कधी कधी तुमचा खेळ तुम्हाला चूज करतो, तुम्ही तो खेळ चूज करण्यापेक्षा. असं इफ युअर स्पोर्ट चूजेस यू, ही पण कंडिशन तुम्हाला बघायला मिळाली. आणि चौथी गोष्ट म्हणजे सगळ्या गोष्टी जुळून येतील, पण त्याच्यासाठी लागणार म्हणजे तुम्ही मेहनत, एफर्ट, वेळ, फोकस सगळं टाकाल, पण पैशाचं सोंग नाही आणतात. तुम्हाला उभे करावे लागतात लोक, स्पॉन्सर्स जे असतात ते. आणि नाही कोणी केलं उभं तर मग शेत जमिनी विकून सुद्धा तू खेळ मी आहे, हे पण मी पाहिलेलं आहे. मॅडम तुम्ही काही काळजी करू नका, म्हणजे मी समाजसेवा जी आहे ती वेगळ्या पद्धतीने करते, पण माझं प्रोफेशन आहे ना एखाद्याला डाएट देणं. आणि मग मी जर औषधं आणि डाएट देतेय तर माझी फी तुला द्यायला जमत नाही, तर मग मी तुला जे डाएट लिहून देणार किंवा जी औषधं खायला सांगणार ती तुला कशी अफोर्ड होणार?
बरोबर. मग अशा वेळेला मला सांगावं लागतं की तुम्हाला फुकट पाहिजे म्हणून मी फुकट दिलं तर त्या फुकटची काही किंमत उरणार नाहीये. हम्म. ते पण माझं करण करून झालेलं आहे. बरोबर आहे. तर ते पैशाचं सोंग जे आहे ना ते आणता येत नाही हे इतक्या डेप्थ मध्ये आहे की ते तुम्ही आणायचं जर ट्राय केलं ना तर इसेन्स जो आहे तुम्हाला अपेक्षित असणारा तो मिळतच नाही. कारण तुम्ही डिस्ट्रिक्ट स्टेट खेळणार, नॅशनल इंटरनॅशनलला परत पैसा लागणार आहे, ट्रेनिंगला बरोबर. लागणार, खाण्याला लागणार, रिकव्हरीला लागणार. म्हणजे सॉर्ट ऑफ श्रीमंत घरातली मुलंच फक्त कुस्ती खेळतात, तो काही बरोबर. योगायोग नाहीये. हम्म. प्रिव्हिलेज घरातलीच मुलं हल्ली बरोबर आहे. मेजर संख्येने कॉम्पिटिटिव्ह गेम मध्ये जातात, तो काही योगायोग नाहीये. हम्म. म्हणून काय त्यांचा प्रवास पण सुसह्य झाला अशातला प्रकार नाही. माझं म्हणणंच ते आहे, सधन घरातली गुणी पोरपोरी जी आहेत त्यांनी आयुष्यात काहीतरी खडतर करण्याचा निर्णय घेऊन त्याच्याशी स्टिक टू राहणं ही ॲसेट आहे. हे कळणारे लोक कमी आहेत आणि ते ज्यांना कळतं ते पुढच्या पातळीवर जाऊन भविष्य उज्ज्वल घडतं आणि ते विकासाचं लक्षण आहे की मला सगळं आहे तरी पण मला काहीतरी करायचंय आणि ते काहीतरी करायचंय त्याच्या पाठीमागे उभे राहतात. ते खरे आधारस्तंभ आहेत या मला वाटतं प्रगतीचे. हे जे शेवटचं तुम्ही वाक्य बोललात ना हे खूप महत्वाचं आहे. असे हजारो पालक मला माहित आहेत तिथे विचारतात की IAS होताना मुलं फक्त गरीब घरचे ज्यांना खायची सोय नसते अशीच मुलं होतात. पण नाही होत तसं. तुम्ही आता जे म्हटलं ते खरं आहे की जे आहे तिथून पुढे जाण्याचं ते जे असेट म्हणून लोक जेव्हा ते समजायला लागतील, त्याच्याकडे पाहतील, तेव्हा खऱ्या अर्थानं चांगल्या परिस्थितीतून पण पुढचा इतिहास घडू शकेल. खरं आहे. हे खूपच महत्वाचं आहे. हो. खरं तर हे एक वाक्य जरी घेतलं तर ह्या पूर्ण पॉडकास्टचं त्याला म्हणू आपण की सत्कारी लागला असं आपण त्याला म्हणू शकतो. आता खरं तर मुलांना वाढवण्याचा किंवा खेळाडू कसे घडतात याचा हा मुद्दा सुरू आहे. म्हणून मला तुम्हाला पुन्हा एक गोष्ट विचारायची आहे. बरेचदा आपण म्हणतो की तुलना करणं वाईट आहे. याने हे केलं म्हणून तू करावं अशी तुलना जेव्हा होते तेव्हा आपण म्हणतो की ती तुलना करणं वाईट आहे. पण कधी कधी चांगल्या गोष्टी सांगण्यासाठी त्याला सुद्धा पॉझिटिव्ह तुलना पण करावी लागते. तर माणसानं तुलना कधी करावी की कधीच करू नये किंवा असं काही नियम सांगता येतील की अशा वेळेस तुम्ही तुलना केली तर चालेल, काय सांगता येईल? कारण हे उत्तर तुम्ही खूप छान देऊ शकाल. ज्याच्यावर काम करते मी ग्रूमिंग माइंडसेटवर, त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा मला ऍक्च्युली ज्यांना आजार असतात त्यांचं सुद्धा आणि जे खेळायसाठी आणि बॉडी कंपोजिशन चेंज करायसाठी येतात त्यांचं सुद्धा करावं लागतं काउन्सिलिंग. बरं. हा जो तुलनेचा प्रश्न आहे की नाही त्याच्यामध्ये तुम्ही चांगली तुलना असा शब्द वापरलात. बरं. तर स्ट्रेसच्या बाबतीत यू स्ट्रेस आणि बॅड स्ट्रेस अशा दोन कन्सेप्ट आहेत आणि त्या वापरून घ्यायच्या असं मी म्हणते की जो स्ट्रेस तुम्हाला पॉझिटिव्हली इन्स्पायर करून बेटर पर्सन म्हणून उभं करतो तो यू स्ट्रेस आहे आणि तो लाईफमध्ये पाहिजे. तुम्ही बिझी असणं हा प्रॉब्लेम नाहीये. अनवॉन्टेड अननेसेसरी थिंग्स मध्ये बिझी राहून स्ट्रेस येणं हा प्रॉब्लेम आहे. तुम्ही आवडत्या आणि कन्स्ट्रक्टिव्ह कामामध्ये बिझी असताना तेव्हा वेळ काळाचं भान राहत नसतं आणि त्याला स्ट्रेस नाही म्हणत ऍक्च्युली, ते समाधान असतं. तसं तुलना जी आहे की नाही त्याच्यात मात्र चांगली आणि वाईट अशी गोष्टच नाहीये. तुलना ही तुलना असते. अच्छा. आणि कम्पॅरिझन इज ऑलवेज अ थीफ ऑफ जॉय. ओके. पण तुम्ही जेव्हा कॉम्पिटिटिव्ह खेळाडू होता त्यावेळेला दॅट इज द अटमोस्ट फॉर्म ऑफ कम्पॅरिझन. कारण तुम्ही जाऊन स्वतःला तिथे मी तुझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे सिद्ध केलं तरच मेडल मिळणार असतं ना. रिसेंटली मी शाळेमध्ये एका गेले होते, त्यांनी 1ली ते 10वीच्या स्पोर्ट्स डे ला बोलवलेलं मला आणि त्यांनी प्रायमरीची जी छोटी मुलं होती ना त्यांच्यामध्ये समजा बेडूकुडांची जर रेस घेतली तर त्यांनी त्या वर्गातल्या सगळ्या मुलांना गोल्ड मेडल दिली आणि म्हटले की ही मुलं रडत घरी जातात की आम्हाला मेडल नाही मिळालं आणि पालकांच्या डोक्याला कटकट होते. तर मी त्यांना म्हटलं थांब, म्हणजे सगळं ऐकलं मी. त्यानंतर त्यांचे जे स्पोर्ट्सचे टीचर होते त्यांना मला हे सांगावं लागलं की हे तुम्हाला जर करायचं असेल ना तर तुम्ही खेळाच्या स्पर्धा घेऊ नका. कारण माझ्या आयुष्याचं तत्व हे आहे की कम्पॅरिझन इज अ थीफ ऑफ जॉय. मग कम्पेअर नाही करायचं म्हणजे सगळ्यांना समान पातळीवर लेखायचं का? शक्य नाहीये ते. माणूस होतं पण जर तुम्ही ती बेडूकुडीची रेस घेतलीये तर मग ती जी 3 मुलं आली 1ली 2री 3री त्यांनी का खेळावं ते? त्यांनी का पॉझिटिव्हली इन्स्पायर व्हावं की ज्यांनी न करता सुद्धा त्यांना मिळालंय? तर मग समाज बांधणीचा जो पाया आहे तोच निघून गेला ना. मग ते जे रडणारे लोक आहेत ना की मी सगळं नीट खातो पितो तरी मला डायबिटीज ओबेसिटी आहे आणि तो रोज ठेल्यावर पाणीपुरी खातो तरी साला त्याचं सगळं नीट चाललंय, ही पण कम्पॅरिझनच आहे. प्रॉब्लेम असा आहे की तुम्ही कुठे उभे आहात आणि तो माणूस जो आहे तो कुठल्या
बकेटमध्ये आहे. हम्म. हे जोपर्यंत तुम्हाला कळत नाही ना तोपर्यंत तुमचं लॉजिकल इलॉजिकल ब्रेन कंपॅरिझन करत राहतं. हम्म. मग माझं म्हणणं असं आहे की तुम्ही सगळ्यांना पार्टिसिपेशनचं सर्टिफिकेट किंवा मेडल दिलं वेगळ्या रंगाचं आणि जे पहिले 3 आलेत त्यांना तुम्ही गोल्ड सिल्वर ब्रॉन्झ दिलं तर हा विषय मिटतो इथे. तात्विक दृष्ट्या पण ते बरोबर होतं. बरोबर. मेडल मिळत नाहीये म्हणून रडतात म्हणून सगळ्यांना गोल्ड मेडल वाटणं हे बरोबर आहे का सांगा तुम्ही? नाही. ह्यानी ती सिस्टीमच जी आहे ती निघून जाईल ना. बरोबर आहे. मग अशा वेळेला तुलनात्मक दृष्ट्या इन्स्पायर होण्यासाठी दिलेली उदाहरणं कधीच काम करत नाहीत, कारण 2 सेपरेट इंडिव्हिज्युअल 2 सेपरेट प्लॅटफॉर्मवरून एका ठिकाणी आलेले असतात. बरोबर. त्यांचा जर्नी कदाचित सिमिलर असू शकतो. एखादा मुलगा जो आहे त्याच्याकडे आर्थिकदृष्ट्या काहीच नाहीये पण जेनेटिक्स आहेत बरोबर. आणि एखादा आर्थिकदृष्ट्या सधन आहेत पण जेनेटिक्स नाहीये तरी हार्डवर्कनी तो तिथपर्यंत आलाय. कुठल्या बेसवर तुलना करणार? कारण हा म्हणत राहणार ना की बाबा तुझ्याकडे काय पैसा आहे, मला सगळ्यांकडे भीक मागावी लागते, मग मी इथपर्यंत आलोय, तू बरोबर. केलेस त्याला काहीच अर्थ नाहीये. हम्म. आणि हा मनात काय म्हणणार, माझ्याकडे पैसे आहेत रे, पण पैसे असलेले लोक कष्ट किती करतात हे मी पाहिलेलं नाहीये, पण मी इथं रक्ताचं पाणी करून आलेलो आहे, बरोबर. त्याच्यामुळे माझ्यासाठी माझी जर्नी इम्पॉर्टंट आहे. हम्म. हे सेल्फ रिअलायझेशन जे आहे ना ते ज्यावेळेस कंपॅरिझन थांबते त्यावेळेस येतं. हम्म. म्हणजे इनटँजिबल गोष्टी ज्या आहेत त्या चेरिश करायला तुम्ही शिकता त्यावेळेला तुम्ही कंपॅरिझनच्या पुढे जाता. हम्म. हरणारं मुलं आहे ना ते रडतं, त्याचे बरोबर. पेरेंट्स त्याला काय समजून सांगतात माहितीये का, हम्म. तुझा तरी 5वा नंबर आला, तो बघ 10वा आलाय. हम्म. हे योग्य आहे का? हम्म. जो पहिला आलाय त्याला अप्रिशिएट करायला पाहिजे, पण म्हणून तू इतका खेळतोस आणि तुझा 5वाच नंबर येतो हे तरी बरोबर आहे का? हे दोन्ही कंपॅरिझन आहेत. 1 is to make him feel better आणि 1 is to like remind him that you can still do better. पण हे सांगण्याचे वेगळे वेगळे मार्ग असतात. बरोबर. आणि म्हणून पियर्सना सांगताना मी सांगते की तुम्ही एकमेकांच्या बरोबर इमोशनली कनेक्टेड असणं ही गोष्ट तुमच्या रायव्हल किंवा कॉम्पिटिटरला कदाचित शक्य नाहीये, कारण तिथे चुरस आहे. तुम्ही कॉम्पिटिशन मधून निवृत्ती घ्याल त्यावेळेस तुम्ही चांगले फ्रेंड्स व्हाल, पण तोपर्यंत तुम्ही नाही होऊ शकत. बरोबर. मग अशा वेळेला त्या खेळाडूला किंवा तो गोल अचीव्ह करणाऱ्या माणसाला स्वतःच्या आत जावं लागतं आणि मी हे का करतोय ते विचारावं लागतं. हम्म. आणि त्या काचं उत्तर स्वतःच्या आतमध्ये नाही ना सापडलं तर ती बाहेरची होणारी कंपॅरिझन तुम्हाला कधीही पॉझिटिव्ह गोष्टीपर्यंत जाऊ देत नाही. आणि मग जे मिळतंय ना त्याचा पण आनंद नाही घेतायत, कारण बरोबर. दुसऱ्याचं कायम बेटर असलेलं दिसतच राहतं. तुम्ही पहिली 4 व्हीलर विकत घेतली की अमक्याकडे मर्सिडीज आहे सांगणारे लोक असतातच. जो मर्सिडीजवाला तो म्हणतो ही माझ्या बापाची आहे, तो मला पाहिजे तिथे नेऊ देत नाही, त्याचा हा प्रॉब्लेम असतोच. बरोबर. म्हणजेच काय की कंपॅरिझन चांगली आणि वाईट नसते. हम्म. तुम्हाला बेटर व्हायचं असतं त्यावेळेला तुम्हाला ते का व्हायचंय आणि कशात व्हायचंय, मग ते कसं व्हायचंय ते निघतं बाहेर. त्यासाठी आत डोकावून पाहणं गरजेचं आहे, आणि ती मुलांना शिकवावं लागतं. शिकवावं लागेल. नाहीतर मग काय होतं, पेरेंट्सचे किंवा कोचेसचे व्ह्यूज घेऊन पुढे जाणारी मुलं असतात ना, हम्म. मेडल नाही मिळालं, इंजुरी झाली की डिप्रेशन मध्ये जातात, बरोबर. विच इज हार्मफुल. मग त्यांचं खेळणं थांबतं. खरं तर हे ह्या तुलना ह्या प्रश्नावरचं जे तुमचं उत्तर आहे ना, हे ऐकून आणि हे पाहून मला असं वाटायला लागलंय फक्त तुलना ह्या शब्दावरच एक वेगळा पॉडकास्ट व्हायला पाहिजे. किती महत्वाचा मुद्दा आहे आणि दुर्लक्षित आहे. तुम्ही बघा ना, म्हणजे हो. किती बेसिक गोष्ट आहे की एखादं माणूस उंच असतं, एखादं बुटकं असतं. हो. मुलींच्या बाबतीत जाहिरातीत मीडियावर हो. एखादी गोरी असते, एखादी सावळी असते. अगदी. या रंगामध्ये सुद्धा इतकी तुलना करून ठेवलंय की जी सावळी आहे तिने स्वतःला अप्रिशिएट नाही ना केलं तर ती कायम न्यूनगंडात जगते ना. अगदी, अगदी. कारण तिची आई तिला म्हणलेली असते हो. जरा डाळीच्या पिठाने आंघोळ कर म्हणून, मग तिला व्हॅल्यू आणि नाही का? अशा हजारो लाखो मुली आहेत, हा, बरोबर आहे ना? हो, त्यांच्याकडे अशा कितीतरी गोष्टी इन्क्लुडिंग असतात. मी. बरोबर आहे. येते का तुमच्या लक्षात? मग हो, मी हो. जर ह्या तुलनेमध्ये माझ्यासारख्या मुलीने अडकायचं ठरवलं, बरोबर तिच्या हातनं कन्स्ट्रक्टिव्ह काही होईल का हो? आहे. नाही होणार. त्याच्यामुळे तुलना पॉझिटिव्ह निगेटिव्ह कधीच नसते, तुलना ही तुलना असते. तुलनाच असते. ते ऑलवेज किलर ऑफ जॉय. हा, शेवटी अगदी. आनंद मिळणं, बरोबर आहे. मोक्ष सुद्धा काय आहे, हो. अटमोस्ट आनंदाचा तो पायरी आहे असं म्हणलं जातं. मी पामर, आपल्याला मला माहिती. माहिती नाही, अगदी. मी म्हणेन मी पण सांगेन की बरोबर आहे. आयुष्य जगण्याचा आनंद मिळणं इज द बेस ऑफ बरोबर. एव्हरीथिंग. Yes. आणि तो चांगल्या पद्धतीने कन्स्ट्रक्टिव्हली मिळणं. अगदी अगदी. इथे तुलना आल्याच्या नंतर मग कसा राहील तो आनंद? खेळाचा विषय सुरू आहे आणि अशी एक गोष्ट आहे की ज्याला टाळून आपण पुढे जाऊ शकत हो नाही, हो. ते म्हणजे खेळ आणि आता असलेलं खेळातलं राजकारण. मला पुढचा प्रश्न तो विचारायचा आहे तुम्हाला की आपल्या इथलं जे आत्ताचं राजकारण आहे
खेळाचं हे जे एक म्हणतो ना आपण त्याला प्रचंड घाणेरडं राजकारण म्हणावं लागेल त्याला, आपला नाईलाज असतो. तर त्याला आत्ताच्या खेळाडू आपल्या घरात घडला पाहिजे असं वाटणाऱ्या पालकांनी त्याच्याकडे कसं बघितलं पाहिजे, त्याला कसं फेस केलं पाहिजे? तुम्हाला याच्यात काय अनुभव आले? बापरे! म्हणजे मोठा प्रश्न आहे, हो, नाही ना. पण महत्वाचा आहे. सगळंच जे आहे की नाही ते ओपनली जे आहे ते बोलणं मी टाळीन. बरोबर. पण एवढं नक्की सांगेन मी तुम्हाला, की मी म्हणतानाच म्हणते, की राजकारणात चाललेला आहे खेळखंडोबा आणि खेळात राजकारण पुरून उरलंय. हम्म. मुख्य गोष्टी त्यातल्या 2 ज्या आहेत ना, त्या अहंकार आणि पैसा. अच्छा. ह्या 2 गोष्टीभोवती फिरतात. हम्म. खेळाडू जर पुढे जायला लागला, बरोबर. तर तो मी इतकी वर्ष ह्या खेळात आहे, तरी मी गेलो नाही आणि हा कसा चाललाय? अच्छा. हा असं पण असतं. अहंकार. हम्म. आणि दुसरं, तुला मेडल मिळाली त्यात आमचा काय फायदा? हम्म. देशासाठी खेळणारा खेळाडू आहे ना, त्याला प्रश्न पडतो की मी ह्या देशासाठी खेळतोय का? हम्म. कारण तो मिळवतोय मेडल्स, याच्यापासून इन्स्पायर होणारी जी जनता असते ती नाईव्ह असते, ते बरोबर. विटनेस करणारी असते. हम्म. पण खरं खरं त्या पायऱ्यांमधून पुढे पुढे जाणारा जो खेळाडू असतो ना, त्याला ही जी खेकड्यासारखी ओढणारी प्रवृत्ती असते ना, ती आपल्या देशामध्ये इतकी प्रमाणात चालते हम्म. की त्याच्यामुळे आई वडिलांना खेळासाठी जो पैसा ओतावा लागतो त्याच्याबरोबरच ह्याला खुश ठेव, त्याला डिवचू नको, मग ह्यानी असं केलं तर तसं होईल का, मग ह्यानी त्याला तमक्याला नमस्कार नाही केला, मग थांब आता बघतोच. हे इतकं चाललेलं आहे की अरे काय आहे म्हणजे तिथे परदेशातले लोक काय पद्धतीने करतायत आणि तुमचं काय चाललंय हे? बरोबर. मग ते परदेशात जाऊन तुम्ही जर मेडल आणलं, काय उपयोग आहे त्याचा? हा, मागच्या वर्षी अमक्या तमकीने आणलं होतं, ह्या वर्षी अमक्या तमकीने आणलं, 4 वर्ष बॅन पडला इंडियाला, काय फरक पडला? स्टिरॉइड्स घेतलेले पण खेळाडू बिन चेक करता दिले पुढे पाठवून, कापलं गेलं नाक भारताचं, काही फरक नाही पडला का? तर ते पैसे देऊन गेले असतील कदाचित. जर कोणाला कशाचं वावगच उरलेलं नाहीये काही, मी सांगते ना तुम्हाला बरोबर. की खेळ जे आहे ना, ते मगाशी बोललो आपण, त्याचं अटमोस्ट कंपॅरिझन आहे. हो. पण त्या कंपॅरिझनच्या मागे जिंकल्याचं रिअल प्लेजर जे आहे ते वैयक्तिक पातळीवर आणि देश पातळीवरच जर राहणार नसेल, तर तसाही त्याच्यातून पैसा प्रसिद्धी मिळत नाहीये ना, मग का लोक त्याच्याकडे आकृष्ट होतील? बरोबर. ऑलरेडी रिअल लाईफ मध्ये काय राजकारण कमी असतात का? तुम्ही कामाला जिथे जाता तिथे हे नाहीये झालेलं, नोकरी धंदा पाणी करत असताल तर तिथेही डुबवाडुबवी चाललेलीच आहे. मग जाऊन मेहनत करून अजून खेळात कुणी जीव अडकवायला सांगितलंय? म्हणून सुद्धा परावृत्त होणारे लोक आहेतच की. बरोबर. राजकारणाची इंटेन्सिटी खेळामध्ये खूप जास्ती आहे आणि त्याला पुरून उरायचं असेल तर तुम्ही सगळ्या पद्धतीने इंडिपेंडेंट असावं लागतं. आणि ती गोष्ट खूप रेअर असते, कारण खेळाडू बऱ्याच गोष्टींसाठी बऱ्याच ठिकाणांवर लोकांवर अवलंबून असतो, सिस्टीमवर अवलंबून असतो. आणि ती सिस्टीमच जर पोखरली गेलेली असेल ना, कसा खेळ पुढे निघेल होतो? तो खेळ पुढे जावा, खेळाडूचं भलं व्हावं, ही सिस्टीमची इच्छा असू शकते. माझ्या समोर मी कित्येक खेळ बघितलेत की जे सुरू झाले आणि गव्हर्नमेंटच्या फॅसिलिटीजसाठी एलिजिबल पण आहेत. आपल्या माझा खेळ माझ्या राज्यामध्ये सोडून बाकी सगळीकडे सगळ्या फॅसिलिटीजसाठी एलिजिबल आहे का? पाहिजे ना सिस्टीम त्याला. फॉर वाटलं पाहिजे ना की खेळाडूचं यश जे आहे ते सिस्टीमचं यश आहे. बरोबर. तू कसा काय सिस्टीम पेक्षा मोठा झालास आणि तुझंच कसं काय पेपरात नाव येत आहे असं म्हणून सुरुवात केली. मग पुढच्या वर्षी हे खेळू देत नाही, ते खेळू देत नाही, नवीन नवीन नियम यायला लागले. का जाईल खेळ पुढे? खेळाडू तरी का जाईल पुढे? आणि ही गोष्ट जी आहे ही शिकवून आणता येत असती तर किती बरं झालं असतं. मग छोटे छोटे खेळ सुद्धा बऱ्याच वर्षा पातळीवर गेलेत, त्याला तशी वाहून घेणारी, चांगले दृष्टिकोन आणि चांगलं विचार असणारी सिनियर जनरेशन जी आहे ती लाभलेली आहे, आयुष्य वाहून घेतलेली. मी बघते बाकीच्या खेळांच्या ठिकाणी मी जाते, मला कळतं ती माणसं त्या खेळाची किती ॲसेट आहेत ते. ऑब्व्हियसली जे लोक मनापासून काम करतात आधीची पिढीचे, त्याच्यामुळेच तो खेळ उभा असतो, रुजतो, त्याचा वटवृक्ष होतो. पण राजकारणामुळे सत्यानाश झालेलं पण बघायला मिळतं त्यावेळेला द्रवतं हृदय. तसं होऊ नये. पण आपण टाळू शकत नाही ती परिस्थिती जी आहे ती आहे. जर चांगल्या लोकांनी ठरवलं ना की मला माझा वेळ, एनर्जी आणि पैसा इथे लावायचा आहे, तर टाळता येतं. प्रॉब्लेम असा आहे की ज्यांची इच्छा नाहीये ते लोक पद अडवून सगळा खेळ करत बसलेले असतात आणि जे पापभिरू असतात, ज्यांना दिसत असतं ते चाललेलं आहे, त्यांच्याकडे कदाचित गट्स किंवा आर्थिक पाठबळ नसतं ते सगळं चेंज करण्याचं.
त्यामुळे पण ती सिच्युएशन येते आहे. मग ते आता सिच्युएशन तशी आहे, ती चेंज होऊ शकत नाही का? होऊ शकते ना. हम्म. पण मग ते हातात घेण्यासाठी तेवढं पाहिजे ना सगळं, वेळ, मेहनत. खरं तर हा न संपणारा विषय आहे. खरंय. मला थोडंसं पुढच्या अँगलकडे पण जायचं आहे. खास म्हणजे जेव्हा आपला पहिला भाग सुरू होता पॉडकास्टचा, हा. तेव्हा तुम्ही जेव्हा प्रश्नांची उत्तरं देत होता, त्यावेळेस मी तुम्हाला एक सांगितलं होतं की तुमचं उत्तर ऐकत असताना मला ती नवदुर्गा आठवते, जिला असे 8-10 हात आहेत वेगवेगळे, सगळ्या हातात सगळे वेगवेगळे आयुध आहेत. मला तोच प्रश्न आता तुम्हाला विचारायचा आहे की खेळाडू म्हणून तुम्ही तुमचं करिअर घडवत आहात, एवढ्या या लेवलला म्हणजे जागतिक लेवलला जाऊन तुम्ही आई आहात 2 मुलांच्या, त्याच्यामुळे गृहिणी म्हणून तुम्हाला तुमच्या जबाबदाऱ्या आहेत त्या सगळ्या, आणि बरंच जे काही आपल्या गप्पा झाल्या त्यातून मला लक्षात आलं की बरंच मोठं कुटुंब तुमचं आहे. हे सगळं आहे. दुसरीकडे व्यावसायिक म्हणजे एक डायटिशियन म्हणून सुद्धा तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहात. ही सगळी कसरत कशी सांभाळता? कसं शक्य होतं हे सगळं? ऍक्च्युली हा प्रश्न ज्यावेळेस येतो की नाही, त्या प्रत्येक वेळेला मला असं वाटतं की त्यावेळेला त्या त्या टप्प्यावर हम्म. अनावश्यक गोष्टी आणि जबाबदाऱ्या ओढवून घेणे हा माझा स्वभाव आहे का काय मला माहित नाही. नाही तर शिकत बरं. असताना लग्न करायचं, मुलं जन्माला घालायची, हम्म. असं नाही करत कोणी. मग हम्म. एका वेळेला अनेक गोष्टी करणं हे स्त्री असल्यामुळे मला जरी शक्य असलं, हम्म. आणि पीपल वर्शिप मी लाईक अ गॉडेस, बट आय डोंट कन्सिडर माय सेल्फ ॲज दॅट. हम्म. मी एक माणूस आहे, मला लिमिटेशन्स आहेत, मी परफेक्ट नाहीये आणि मी आदर्श पण नाहीये. हम्म. ह्या ज्यावेळेस मी स्वतःला सांगते ना, त्यावेळेस माझ्या माणूस म्हणून असलेल्या उणीवा ज्या आहेत त्या मला खूपच नाहीत. बरं. म्हणजे सकाळी उठून खूप वर्ष मी मुलांसाठी डबा केला, पण जेव्हा ती मुलं मोठी झाली ना, तेव्हा मी त्यांना सांगितलं की आता हे तुमचं तुम्ही करायचं. ओके. त्यावेळेस त्यांची स्वतःची मित्रमैत्रिणींची जी गँग होती ती अजूनही आईकडूनच लाड करून घेत होती. हम्म. येतंय तुमच्या लक्षात? आलं मग लक्षात. अशा वेळेस मुलांनी जर मला गिल्ट ट्रिप दिली ना की हम्म. तू हल्ली आमच्यासाठी काही करतच नाही, हम्म. तर ती मी लावून घेणारी नाहीये हे माझ्या मुलांना माहिती आहे. हम्म. त्यांना माणूस म्हणून मोठं व्हावं लागलेलं आहे त्या प्रोसेसमध्ये. आय एम प्राऊड ऑफ देम की ते आई आपली माणूस आहे, हम्म. आणि तिला जर आपण सगळंच करायला लावलं तर कदाचित ती माणूस म्हणून जे करणार आहे ते करू शकणार नाही. बरोबर. ते जे आपल्या आजूबाजूच्या लोकांनी स्टेप अप होणं असतं की नाही, ते खूप हम्म. इम्पॉर्टंट असतं, आणि ते नाही झालं ना की नाती तुटतात. आणि अशा वेळेला स्त्रीला ते तुटणारं नातं जास्त इम्पॉर्टंट आहे की स्वतःची डेव्हलपमेंट जास्त इम्पॉर्टंट आहे, हे कधीच विचार करता येत नसतो. हम्म. मग अशा वेळेला माझ्या मुलांना माझी इतकी सवय आहे की त्यांना माझ्या हातचं खायला दिल्याशिवाय गरम गरम जमतच नाही, म्हणून स्वतःवर डिपेंडेंट करून ठेवायचं, हं. आणि मग नंतर पुढे त्यांच्या मॅरिड लाईफ मध्ये सुद्धा वाट लावून टाकायची त्या गोष्टीची. हम्म. हे असं तुम्हाला जगायचं आहे का? तुमच्या मुलांनी सुद्धा त्यांच्या आयुष्याचा इंडिपेंडेंटली आनंद घेतला पाहिजे, हे तुमची प्रायोरिटी आहे. हम्म. हे एक साधं उदाहरण झालं. बरोबर. उद्या मी क्लिनिकमध्ये गेले, माझे पेशंट्स आहेत, मग मी एखाद्या कॉम्पिटिशनला गेली आणि मी फोनवरून सांगितलं की याला हा प्रॉब्लेम होतोय, हे औषधं आणि ही चूर्ण आत्ता सध्या बांधून दे, मी प्रॅक्टिकली तिथे अवेलेबल नाहीये आत्ता. बरं. तर पेशंट्स पण गुणी आहेत ना मग माझे. हम्म. माझा ऍब्सेन्स जो आहे त्याचा आकांड तांडव करत नाहीत ना ते, बरोबर. म्हणजे ते पण स्टेप अप झाले. अगदी. येते लक्षात? आलं. ऑब्व्हियसली रोज जर मी तेल लावून पाय चेपून देतीये, हम्म. अभ्यंग करतीये समजा माझ्या नवऱ्याला, आणि नाही मला आता ते जमत आहे, आता त्यांना माझे पाय चेपावे लागतात, तर ही नोज द फॅक्ट दॅट दिस इज द नीड ऑफ टाइम. बरोबर. ही ऑल्सो स्टेप्स अप देन. मग हम्म. हे स्टेप अप होणं दुसऱ्याचं जे आहे ना, ते हम्म. ग्रेसफुली स्वीकारणं जे आहे ना, ते माणूस असताना शक्य होतं. बरोबर आहे. देव झाला ना की होत नाही, होत नाही. अगदी अगदी आणि देव असतो ना त्यालाच सगळ्यात जास्त यातना असतात, बरोबर आहे. त्याच्यामुळे ते होऊ पण नाहीये माणसाने. अगदी तर मग मला माझे लिमिटेशन्स आहेत, बरोबर. मी माणूस आहे हे मी लक्षात ठेवते, आणि मग मला इतक्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते करणं शक्य होतं असं मला वाटतं. अगदी करेक्ट, परफेक्ट. जेव्हा आपण आपल्या मेंटल हेल्थचा विचार करतो, आणि मेंटल हेल्थ ज्यावेळेस आपल्याला बघायची असते, त्यावेळेस बरेचदा समाजानं जे काही मतं घालून दिलेली आहेत, म्हणजे समाज म्हणतो की मी असाच आहार घेतला पाहिजे, समाज म्हणतो की मुलगी आहे म्हणून मी असंच वागलं पाहिजे, समाज म्हणतो की मी हेच केलं पाहिजे, असं जे समाजाच्या मताच्या बाहेर जाणं आहे,
हे तुम्ही अनेकदा सिद्ध केलेलं आहे. तर हे आमचे प्रेक्षक खास करून ते कसं करू शकतील किंवा काय विचार केला तर ते समाजाच्या ह्या मताच्या बाहेर जाऊन डिसिजन घेऊ शकतील? हां. अ, म्हणजे ऍक्च्युली तुम्ही जे म्हणताय ना की एक प्रश्न एक पॉडकास्ट, कारण तुम्ही एका प्रश्नात मला काय काय विचारलं माहितीये का, की असाच आहार घेतला पाहिजे, असंच वागलं पाहिजे, बरोबर, हे केलं पाहिजे. तर ह्या सगळ्या म्हणजे ज्याला मी म्हणते लाईफस्टाईल डिसऑर्डर. आहार जेव्हा म्हणतो ना, मला आठवतं की अनेक लोकांना शाकाहारी असणं म्हणजे थोडंसं ग्लोरियस वाटतं, मांसाहारी असणं म्हणजे थोडंसं अपराधासारखं वाटतं त्याच्या बाबतीत, किंवा मुलींच्या बाबतीमध्ये नाही अमुकच करिअर केलं पाहिजे, मुलगी आहे म्हणजे हेच करिअरकडे जावं. हा एक बायसच झाला ना, तो समाजानं घालून दिलेली ती एक चुकीची मर्यादाच म्हणावं लागेल त्याला. मग मी तुम्हाला तेच सांगतेय की एका प्रश्नामध्ये किती गहन प्रश्न, किती गहन आणि किती ऍप्ट आहेत ते. कारण की ना मी सांगताना सांगते की लाईफस्टाईल डिसऑर्डर्स जे आहेत ना त्याला तसं म्हटलं जातं, कारण की तुमचं जीवनशैली एकदम ढोबळ शब्द आहे. द फूड यू ईट, द थॉट्स यू प्रोसेस, द थिंग्स यू फिजिकली डू, आणि मग ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये युअर स्लीपिंग हायजीन. म्हणजे तुम्ही खाता ते अन्न, तुम्ही करता ते विचार, तुम्ही करताय की नाही तो व्यायाम विहार, आणि तुमची निद्रा, हे म्हणजे तुमचं जगणं जीवनशैली आहे. मग आहार या शब्दामध्ये शरीराचा आणि कन्झ्युम केलेल्या मीडियाचा पण समावेश होतो. आहारती जे काही ग्रहण करता तो सगळा आहार आहे. म्हणजेच काय, तुम्ही क्षेत्र कुठलं निवडणार आहात पैसे कमवण्यासाठी, हे सुद्धा त्या आहाराचं मेटाबोलाइट आहे ना पुढे आलेलं. मग ह्याचे काही नियम जर समाजाने घालून दिलेले असतील तर ते बरेचदा ना समाजाची सोय असते, हे तुम्ही लक्षात घ्या. हे वाक्य खूप महत्वाचं आहे. आणि ती जी गुलामी आहे की नाही, ती जो माणूस ओळखू शकतो तोच स्वतंत्र होऊ शकतो. कसं ते बघा, आपल्याकडे दुग्ध क्रांती, हरित क्रांती झाली, ढिगाणी धान्य यायला लागलं आणि मग धान्य रेशनवर विकलं जायला लागलं. रेशन मध्ये मिळतात त्या गहू तांदळाची क्वालिटी कदाचित खराब असेल, पण 15-15 किलो साखर जी आहे ती जात होती का पूर्वी घरांमध्ये? आईस्क्रीम रोज खायला मिळत होतं का? गुलाबजाम रोज होत होते का? वाटेल तेव्हा चकली चिवडा 4 वाजता खाल्ला जात होता का? हा सगळा झाला भूतकाळ. पण म्हणून पूर्वीचे सुद्धा सगळेच लोक 100 वर्ष जगत होते का? नाही. मग आता प्रॉब्लेम असा आहे की पैसा आलाय, रेशनचं धान्य घेण्याची गरज पण खूप कमी लोकांना पडली आहे. पण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्याकडचे सगळेच लोक फक्त गहू तांदूळ खातायत. तो बघा, बिस्किट म्हणजे गहू आहे, उपीठ म्हणजे रवा म्हणजे गहू आहे, पोहे म्हणजे तांदूळ, चुरमुरे, लाह्या, पिठ खातायत. मक्याची आणि तांदळाची भाकरी होते. मग जे जे पिष्टमय असतं ते रक्तात साखर असतं. म्हणजे तुम्ही तिखट किंवा गोड साखर खाताय दिवस रात्र. बटाट्याचे चिप्स, बटाटे वडा पिष्टमय आहे ना, शिवाय तेलात तळलेला आहे. मग साखर आणि तेल एकत्र झालं की आयदर तिखट किंवा गोड फास्ट फूड तयार होतं. म्हणून घरात भाजीपोळी खाणारा जो माणूस आहे, जो व्हेजिटेरियन आहे, त्याला पण नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर होतं दारू पित नसला तरी, की ज्याची सॉर्ट ऑफ एपिडेमिक आहे आता. सो इट्स बिगर दॅन बिईंग अ व्हेजिटेरियन और नॉन व्हेजिटेरियन. मग ज्यांना अहंकार आहे ना व्हेजिटेरियन असल्याचा, त्यांनी तो का आहे, तर आम्ही अहिंसावादी आहोत. का हो, कोंबडीला जीव आहे, माश्याला जीव आहे, मेथी कोथिंबीरीला नाहीये का? गव्हाची लोंबी नाही उपटावी लागत. मग तुम्ही म्हणता की कोंबडीचा जीव श्रेष्ठ, मग तुम्ही ब्रह्मदेव आहे का? आणि तुम्ही म्हणता की सात्विक अन्न जे आहे, सत्वाचा उदय होणार, ते खायला पाहिजे. आणि मग तुम्ही झाडं खाता कारण त्यांना वेदना कळत नाही, कारण त्यांच्यावर तमाचा प्रभाव आहे. मग हे किती कॉन्ट्राडिक्टरी आहे की ज्याच्यावर तमाचा प्रभाव आहे म्हणून तेच तुम्ही सात्विक म्हणून खाणार, आणि प्राण्यांच्या पेक्षा झाडांचा जीव कनिष्ठ आहे म्हणून झाडं उपटून खाणार. मग दगड व्हा, तुम्ही दगड नाही आहात. शाकाहारी व्हायचे, हरिण व्हा. कोणी शाकाहार करावा आणि मांसाहार करावा हे सांगण्यासाठी हे पॉडकास्ट नाहीच आहे. त्याच्यावर तुम्हाला जर माझा सल्ला हवा असेल तर पैसे देऊन या तिकडे क्लिनिकमध्ये. ती अक्कलतोड करणं मी थांबवलंय. पण भगवद्गीतेत वाचा ना काय येते. रस्या स्निग्धा स्थिरा रुद्ध्या आहार सात्विक प्रिया, असा श्लोक आहे. भाजीपोळी वरण भात सात्विक आहे कुठे लिहिलंय? काय रस्य, काय हृदय. हार्ट डिसीज जर होतो ना नॉनव्हेज खाल्ल्याने, व्हेजिटेरियन लोकांना का होतो? मग हेच तर सांगतेय ना. मग विचार करा, बुद्धी दिलीये ना तुम्हाला, नाही कळत आहे, योग्य ठिकाणाहून मदत घ्या की तुम्ही.
कशाला समाज सांगतोय ते सगळं करताय? बरोबर. आणि समाज सांगतो त्याच्यावर तुमचं आयुष्य जगायचं, तर ते जनरल आणि नॉर्मलच होणार ना. मग वेगळेपणा कुठून आला तुमचा तिथे? हम्म. तर समाजाने घालून दिलेले जे नियम आहेत, समाजाच्या हितासाठीचे जे आहेत, ते पाळणं जे आहे ना, ते योगामध्ये यम-नियममध्ये स्वतः पाळायचे नियम आणि समाजासाठीचे नियम दिलेले आहेत. हम्म. पण तिथे कुठेही स्वतःच्या डोक्यावर धोंडा पाडून घ्या, स्वतःचं काय म्हणतात तुम्ही, अ, हे हेल्थ जी आहे ती डिटोरिएट होणं पत्करा आणि मानसिक स्वास्थ्य जे आहे ते बिघडवा आणि मग समाजाचं करा, असं दिलेलंच नाहीये ना. इंडिव्हिज्युअल स्ट्रॉंग असेल तरच समाज स्ट्रॉंग होणार आहे. बरोबर. तुम्ही देशासाठी जीव नाही देत आहात म्हणजे तुमचं जगणं जे आहे ते अपराध आहे, असं नाही ना त्याचा अर्थ होत. बरोबर. म्हणजेच ते जे तारतम्य आहे की नाही, की समाजाने घातलेले जे नियम आहेत हम्म. त्याच्यातून समाजाचा फायदा झाला पाहिजे, कारण माणूस समाजशील प्राणी आहे. बरोबर. त्याच्यामुळेच एकांतवास ही शिक्षा आहे. तर समाजाचं भलं झालंच पाहिजे हो, पण त्यात तुम्ही सेल्फ सॅबोटॅज करून स्वतःची हेल्थ ची वाट लावून घेणार आहात का? का तर इकॉनॉमीला हेल्प करणार आहे लोकल गहू तांदूळ खाल्ल्याने. पण तुला आहे ना डायबिटीज, शेणखत घातलेला गहू पिकवला तरी त्याची साखरच होणार आहे रक्तामध्ये. बरोबर. मग गोळ्या खायच्या. मग ही आयरनी आहे की हे आहाराचं नॉलेज नाहीये डॉक्टरांच्या पुस्तकामध्ये. मग जे गोळ्या औषधं देणारे डॉक्टर आहेत त्यांनाही बीपी, डायबिटीज, ओबेसिटी सगळं आहे. जर त्या 25% ते नाहीयेत की सगळं पचवण्यासाठी समर्थ असलेले. मग त्या 25% जेव्हा बसतात ना तुम्हाला सांगायला की त्यांचं सगळं नीट चाललंय भाजीपोळी वरण भात खाऊन, त्यावेळेस ऐकणाऱ्याची पंचायत होते ना की मला सगळं पचतंय आणि तुला कसं काय पचत नाहीये. आता हे अवघड झालं की नाही. बरोबर. माझी गाडी चालतीये ना पेट्रोलवर, तुझ्या गाडीत कशाला तुला डिझेल भरायला लागतंय, असं झालं ना ते. अगदी अगदी. तर माझं म्हणणंच ते आहे की बरोबर. समाजाचे नियम सामाजिक हितासाठी असतात, त्यावेळेला ते समाज कल्याणासाठी असतात. स्वतःचा जीव 100 वर्ष जगवण्यासाठी जे करावं लागतं ते इंडिव्हिज्युअल स्पेसिफिक असतं. आणि ते व्यक्तित्व ज्यावेळेस जपलं जात नाही, जनरलाइज होतं ना, त्यावेळेस नाही माणसाला जगता येत नाही नीट मनाने सुद्धा. हे लक्षात बरोबर. ठेवलं पाहिजे. हा खूप महत्वाचा म्हणजे मुद्दा आहे. हो. आणि मला वाटतं हाच प्रश्न थोडासा लांबवून मी असं विचारेन तुम्हाला, करिअरच्या बाबतीमध्ये सुद्धा मुलांनी हा विचार केला पाहिजे का? अनफॉर्च्युनेट आहे की आपल्याकडे तेवढा अबंडन्स अजून आलेला नाहीये, पण तो येऊ घातलाय. पुढची पिढी जी आहे ना ती 3 इडियट्स बघून तयार झालेली आहे. बरं. त्याच्यामुळे इंजिनियर झालं तर मी फक्त इंजिनिअरिंग आणि आयटी मध्येच जाऊन जॉब करणार हे जरा थांबायला लागले. लोक स्टार्टअप करायला लागले. फिटनेस इंडस्ट्रीत इंजिनियर झाला म्हणजे तो इंजिनिअरिंग सोडून सगळं करणार, हा बरोबर. अधोलिखित नियम झालाय आता. अगदी. आणि मी फॉर्च्युनेट आहे की ह्याच आयुष्यात मला ते बघायला मिळालंय. बरोबर आहे. तर करिअर करताना धर्म, अर्थ, काम, मोक्ष असं म्हटलं जातं, चतुर्विध पुरुषार्थ. आणि बरं. याचा पाया जो आहे तो आरोग्य आहे. हम्म. तर धर्म म्हणजे काय हिंदू, मुस्लिम वगैरे असा नाही. स्वाभाविक कर्म धर्म आहे. अच्छा. म्हणजे काय की जे केल्यावर तुम्हाला वेळ काळाचं भान उरत नाही. मग लोक म्हणतात की माझा मुलगा दिवस रात्र पबजी खेळत बसतो तेव्हा त्याला वेळ काळाचं भान राहत नाही, मग तो त्याचा धर्म आहे का? नाही. स्वाभाविक कर्म कसं पाहिजे धर्म म्हणण्यासाठी, त्याच्यातून तुमची स्वतःची आणि पर्यायाने समाजाची प्रगती घडली पाहिजे. बरोबर. हा तू त्याच्यातनं गेम डेव्हलप केलास कुठला, आणि तू म्हणजे चॉकलेटचा दुकानदार चॉकलेट खात नसतो आणि दारूचा दुकानदार स्वतः दारू पित नसतो, हे जसं नियम आहे की नाही, बरोबर. तसा जो स्वतः सॉफ्टवेअर डेव्हलपर आहे तो त्याचा व्यसनाधीन होऊन बसलेला नसतो कधी. बरोबर आहे. तर कन्स्ट्रक्टिव्ह प्रोडक्टिव्हिटी तुमच्या हातून घडणारं जे काम आहे की जे तुम्हाला मनापासून आवडतं ते सापडणं हे ब्लिस आहे. त्याला म्हणतात स्वाभाविक कर्म धर्म. अर्थ म्हणजे काय? ऐहिक प्रगती, इकॉनॉमिकल इंडिपेंडन्स, मगाशी आपण जो बोललो तो, पैसे बरोबर आहे. कमवणं, समृद्ध असणं, दरिद्री न जगणं, हे म्हणजे अर्थ आहे. आणि करिअर बरेचदा ह्या गोष्टीशी बांधलेलं असतं. बरोबर. मग धर्म आणि अर्थ एकत्र येतो ना त्यावेळेस काम जो आहे ना तो जास्ती प्रिडॉमिनंटली प्लेजरेबल होतो. अच्छा. कामाचा अर्थ बेटर नेक्स्ट जनरेशन आहे. म्हणजे काय की ज्यांचं लग्न नाही झालेलं किंवा ज्यांनी सेक्शुअल पार्टनर्स नाहीयेत घेतलेले, त्यांना काही काम नाहीये का? तर तसं नाही. ते सुद्धा पृथ्वी चांगली सोडून जावी म्हणून प्रयत्न करत असतील तर ते सुद्धा काम, हा जो पुरुषार्थ आहे त्याचा पाठपुरावा करतात असा त्याचा अर्थ होतो. बरोबर. तर ती जी बेटर नेक्स्ट जनरेशन आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला आनंद आणि प्लेजर मिळालं पाहिजे हे इन्क्लुडेड आहे. आणि मी मगाशी म्हटलं तसं मोक्ष काय आहे ते मला माहिती नाही, पण कदाचित ह्या 3 पुरुषार्थांचं जुळून येणं हा सुद्धा तुमच्या करिअर चूज करण्यामधला एक क्रायटेरिया असू शकतो. यापैकी एक काहीतरी नीट मिळालं ना तरी सुद्धा आनंदी जगतात लोक. बरं.
कारण की पैसे मिळत नाहीयेत पण समाधान मिळतंय म्हणून काम करणारे लोक मी पाहिलेले आहेत. बरोबर. आणि मला ना पैसे मिळतात ना समाधान मिळतंय, पण माझं कुटुंब व्यवस्थित चाललंय बाबा ह्याच्यावर. म्हणजे त्यांच्या मुलाबाळांचं भलं होतंय म्हणजे पुढची पिढीचं नीट होतंय म्हणून करणारे पण लोक आहेत. तर करिअर चूज करणं ही जी गोष्ट असते ती तुम्हाला माणूस म्हणून पुढे घेऊन जाते, समाधान देते, पैसा देते किंवा डिप्रेशन देते, बँक्रप्सी देते आणि नातेसंबंध तुटतात स्ट्रेसमध्ये, हे पण मी बघितलेलं आहे. तर मग ते चूज करता येणं, ह्याचा गायडन्स जो आहे ना तो मला बरेचदा काउन्सिलिंगमध्ये करावा लागतो, की बाबा तुझं लग्न होणार आहे, तुझा जॉब रात्रीचा आहे, तुझी झोप होत नाहीये, तू माझ्याकडे परफॉर्मन्स वाढवण्यासाठी औषध घ्यायला येतोयस, कमी पैशाचं असलं तरी चालेल पण काही काळ दिवसाचा जॉब कर, रिवाईव्ह हो, मग स्वतःच्या हेल्थला किती दगड मारायचे ते ठरव. तर करिअर चूज करणं हा विषय खूप वैयक्तिक आहे, बरोबर. पण त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या जनरल गोष्टी आणि व्यक्ती सापेक्ष गोष्टी या तुम्ही जर विचारात घेतल्या ना तर पैशाबरोबरच आनंद पण मिळू शकतो असं मला वाटतं. शेवटी काय तर त्या सगळ्यांमध्ये एक इक्विलिब्रियम, एक समतोल जो आहे तो तुम्हाला साधता आला पाहिजे. नाही ना होत तसं कधी होत कधी. नाही पण. समतोल साधणं हे एम ठेवून केलं ना तर आनंद नाही मिळत. यू हॅव टू चूज द स्पार्क ऑर द सो कॉल्ड, म्हणून बॅलन्स डाएट हा शब्द मला आवडत नाही, अच्छा. कारण की तो बॅलन्स प्रत्येकासाठी वेगवेगळा आहे. बॅलन्स हा शब्द आला ना की त्याचं जनरलायझेशन होतं. बरोबर. त्याच्यामुळे सर्व्हायवल साठी तुम्ही कुठलंही करिअर निवडा. ओके. कुठे थांबून आता स्विच करायची वेळ झाली आहे हे कळलं ना तुम्हाला, की मग तो इक्विलिब्रियम सोडण्याची वेळ येते. मी म्हणते ना की तुम्ही मग जास्ती समाधानी राहायला लागता, कम्फर्ट झोन मध्ये जाता, त्यावेळेला सुचलं पाहिजे की आता स्टॅग्नेशन येते, आता नवीन काहीतरी करण्याची वेळ झालीये, आता मला पुरेसे पैसे मिळायला लागलेत, आता मी माझ्या मनाचा आणि इच्छा आकांक्षांचा विचार करू शकते. तर इक्विलिब्रियम इन अ बिग वे इज अन ऍप्ट टर्म. बरोबर. ते करण्यासाठी ज्या संत पदाला जावं लागतं ते कदाचित सांसारिक योग्यांना नाही शक्य होणार, पण आनंद घेता येणं प्रत्येकाला शक्य आहे असं मला वाटतं. साधा आणि सिंपल. हो. साध्या भाषेमध्ये. हो. खरं तर असं वाटतंय या गप्पा संपू नयेत पण त्याला अर्थ नाही. खूपच सुंदर पद्धतीने तुम्ही हे सांगितलं. निश्चितपणे ही जी सिरीज आहे आपली, म्हणजे तुमच्याकडचा कंटेंट जो आहे तो इतका भारी आहे आणि मला तो का भावतो, कारण तो अनुभवातून आलेला आहे. पुस्तकात वाचून काहीतरी सांगणं वेगळं आणि ज्याने जगलेलं आहे त्या जगण्यातून आलेले अनुभव सांगणं वेगळं, आणि तो तुम्ही सांगताय त्याच्यामुळे त्याचं जे महत्व आहे ते खूप वेगळं आहे. ते मला खूप चांगल्या पद्धतीने समजते आहे. तुम्ही आता जे बोललात ते म्हणजे यंगस्टर्स जे असतात की नाही त्यांच्याशी मी चांगला संवाद साधू शकते, आणि ऑब्व्हियसली माझ्या वयाचे आणि माझ्या पुढच्या वयाचे सुद्धा जे लोक आहेत त्यांच्याशी सुद्धा माझं चांगलं जुळतं. तर मी बरोबर. मला जेव्हा व्यायाम आणि खाण्याची पद्धत सापडली तेव्हा मी असं म्हणायचे की आय एम अन ओल्ड सोल इन यंग बॉडी, बट नाऊ आय डोंट हॅव एनी आयडिया इदर ऑफ देम इज ओल्ड ऑर यंग. म्हणजे अनुभव समृद्ध आहे म्हणावं तर बरोबर. तेवढा अनुभव नाही कदाचित, पण हा. मनापासून जे पटलेलं आणि भावलेलं आहे ते बोलणं आवडतं मला. अगदी 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 अगदी. म्हणजे याच्या आधीचे सगळे पॉडकास्ट जर आपल्या लोकांनी बघितले ना, हा. कदाचित कोणत्याच पॉडकास्टला मी वही घेऊन बसलेलो नाही पण या पॉडकास्टला मी वही घेऊन बसलो होतो आणि माझ्या वहीतल्या पानांमधले अनेक मुद्दे अजून तसेच आहेत. वेळेअभावी आता आपल्याला जरी थांबावं लागत आहे तरी ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं माझ्यासाठी आणि आमच्या प्रेक्षकांसाठी मला ती मिळवायची आहेत. त्याच्यामुळे पुढे कंटिन्युअसली या सिरीज मधून आपण ते मिळवूया आणि खूप छान, खूप रंजक पद्धतीने, खूपच अनमोल असा अनुभव तुम्ही आमच्यासोबत सगळ्या आमच्या 3S टॉकच्या प्रेक्षकांसोबत शेअर केलात. खूप खूप मनापासून धन्यवाद. धन्यवाद.